हरे कृष्ण। प्रार्थना सुरुवात करोत। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश श्रीरूपं सागरजातं सवना रघुनाथान्वितं कबीरं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितं च नमः। ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे नमो महावदन्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नाम्ने गौरत्विषे नमः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। भागवतम क्लास ऐकलाच असेल सगळ्यांनी। खूप एको आहे एको ऐकू येतोय कृष्ण एको येतोय एको। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। अजून कोणी ऐकू येतोय? आवाजात खरखर आहे प्रभूजी हो। हरे कृष्ण 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 हरे। दोन मिनिट सांगतात कोणता अध्याय शिकतोय आपण? त्रिगुणमयी माया कशाबद्दल चर्चा चालू आहे सध्या आपली? पाच टॉपिक पैकी कोणत्या टॉपिक वरती चर्चा चालू आहे? भगवद्गीतेचे जे पाच टॉपिक आहेत प्रकृती, फक्त प्रकृतीवर चर्चा चालू आहे त्यामध्ये प्रकृतीचे नियम आहेत चर्चा चालू आहे। जीव आणि प्रकृती आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं की जे जीव आहे आणि प्रकृती यांच्यातला जो संबंध आहे त्याच्यावरती आपण चर्चा करू। झूम भी इको आहे आपण ठीक आहे। हरे कृष्ण 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 आवाज खूप खरखर येतोय कोणाचा तरी। राम राम हरे हरे। नंतर उसका भी डिस्टर्बेंस आ सकता है एकदम चालू हो गया। हरे कृष्ण आता येतो का व्यवस्थित? नाही अभी डिस्टर्बेंस। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण क्लिअर आला आला।
तर आज आपण श्लोक क्रमांक 19 ते 27 हे पाहणार आहोत. बरोबर. कोणाचा काही प्रश्न आतापर्यंतच्या चर्चेवर? वरचा अभ्यास काय काय दिला होता? मला एका माताजीने उत्तर पाठवलेलं फक्त. नंबरच नाहीये. मी लिहिले. माताजीने उत्तर पाठवलं. विद्यार्थी शार्प आहेत एकदम. येस. काय? 3 गुणातलं ज्ञान करणं करता बुद्धी. 3 गुणाचं दोष. एक एक्सेल शीट बनवायला सांगितलं होतं, म्हणजे एक शीट बनवायला सांगितलं होतं. त्याच्यामध्ये 3 गुणांचे जे काही खाद्यपदार्थ, 3 गुणांचा म्युझिक, 3 गुणांमधले दिसणारे जे गुण आहेत, त्याचबरोबर काय काय आपण शिकलो होतो 3 गुणांबद्दल. काय काय शिकलो होतो? भगवंत काय काय बोलतात, चर्चा करतात 3 गुणांबद्दल? कोणता गुण कशा प्रकारे बंधनाचं कारण ठरतो? अजून जर हे 3 गुण आहे त्याचा प्रभाव वाढला तर त्याचा परिणाम कसा होतो आणि कशा प्रकारे गती मिळते ह्या 3 गुणांमुळे? बनवले सर्वांनी? हो प्रभूजी बनवले. दाखवा, आणा, चेक करू आपण. पण त्याच्या व्यतिरिक्त आणखी गोष्टी सांगितल्या होत्या ना मी. टेबल बनवला? टेबल हो आहे. वेगळं करायची गरज नाहीये का? वाचलाय तो टेबल? आणि अजून एक प्रश्न विचारला होता मी. आणखी एक प्रश्न विचारला होता. कोणता श्लोक शोधायला सांगितलं होतं? परमपिता. पितामह जगतो माता धाता पितामह. बरोबर. वेदम पवित्र ओंकार वृक्षाम यजुरेवच. श्लोक क्रमांक सांगा. 9.17. 9.17. आणि त्याच्या अनुषंगानेच अजून शोधायला सांगितले होते ना प्रभूजी. बरोबर. जिथे भगवंत पिता आहेत हे कुठे सांगितलंय ते शोधायला सांगितलं होतं. विशेष करून भगवंत कुठे सांगतात की मी परमपिता आहे, त्याच्यावरती आपण चर्चा केली होती 9व्या अध्यायातल्या 17व्या श्लोकामध्ये. भगवंत तिथे 9.17 मध्ये, 14.4 मध्ये, 11.39 आणि 11.44. जय हो. धन्यवाद माताजी. हरी बोल. परत एकदा सांगा सर्वांसाठी. अध्याय 14.4. सर्व योनिषु कौंतेय मूर्तया संभविता या तासां ब्रह्म महद्रते निरहम बीज प्रदाह पिता. 9.17 पितामहस्य जगतो माता धाता पितामहा वेदम पवित्र ओंकार वृक्षाम यजुरेवच. 11.39 वायुर्यर्मो अग्नि वरुण शशांकः प्रजापति सत्वं प्रपितामहस्यं नमो नमस्तेस्तु सहस्रकृत्वां पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते. 11.44 तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायं प्रसादये त्वामः शमी अंग्यं पितेव पुत्रस्य सखेव सख्यु प्रिया प्रिया हर्षि देव सोडूम. यस. जय. धन्यवाद माताजी. हरी बोल. ठीक आहे. अजून काही कोणाला काही विचारायचं आहे? 13.23 भरता भोगता. तो नाहीये श्लोक माताजी. तो श्लोक जो आहे तो भगवंत कशा प्रकारे उपदेष्टा हनुमंत आहेत, परमात्मा म्हणून जाणतात, पण ते परम पिता म्हणून नाहीये. उपदृष्टा, हनुमंता, भरता भोगता असं त्याचं, की कशा प्रकारे भगवंत जे आहे ते सर्व गोष्टी पाहतायत, सर्व गोष्टींना सँक्शन करतायत, अनुमती देत आहेत, कशा प्रकारे ते करता आहेत किंवा कशा प्रकारे त्या सर्व कारणम आहेत जे परमात्मा म्हणून प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित आहेत त्याच्याबद्दल चर्चा करण्यात आलेली आहे. पण परमपिता किंवा पिता, अहम बीज प्रजापिता आपण पाहिलं 14व्या अध्यायातल्या 4थ्या श्लोकामध्ये, की भगवंत सांगतात की मी जो आहे ते सर्व जीवात्म्यांचा पिता आहे, बीज प्रदान करणारा पिता आहे. तर हे परमपिता म्हणून भगवंत कुठे सांगतात त्याची पूर्ण चर्चा कर. भगवंत
नमस्कार करायला कोणत्या श्लोकात सांगतात भगवद्गीतेमध्ये? किती वेळा सांगतात? 2 वेळा सांगितलं होतं की भगवंत 2 वेळा नमस्कार करायला सांगतात. ठीक आहे. श्लोक क्रमांक 19 18 आहे. ऊर्ध्वं गच्छति सत्त्वस्ता मध्ये तिष्ठन्ति राजसा जगन्न गुणोत्तिष्ठो अधो गच्छन्ति तामसा. तर कशा प्रकारे गती होते? ऊर्ध्वं गच्छति सत्त्वस्ता, जे सत्वगणात आहेत त्यांची गती ऊर्ध्व लोकामध्ये होते. मध्ये तिष्ठति राजसा, जो राजस आहे तो पृथ्वी भूलोकावरती राहतो. जघन्न गुण उत्तिष्ठा अधो गच्छति तामसा, जो तामगुणी आहे त्याची गती आहे ती अधो गती होते त्याची. श्लोक क्रमांक 19 नान्यम गुणेभिकर्तारं यदा अनुपश्यति यदा दृष्टान् पश्यति गुणे परं वेत्ति गुणाभ्यासं प्रवृत्ति साधि गच्छति. हरे कृष्ण. माईक बंद करा, ऑनलाईन म्यूट करा. जेव्हा मनुष्य योग्य रीतीने पाहतो की सर्व कर्मांचा प्राकृतिक गुणांखेरीज इतर कोणीही करता नाही आणि जो या सर्व गुणांच्या पलीकडे असणाऱ्या परमपुरुषाला जाणतो तो माझ्या आध्यात्मिक स्वभावाला प्राप्त होतो. त्यामुळे हा जो श्लोक आहे तो आपण नेहमी आठवण करून ठेवणं गरजेचं आहे. प्रकृते क्रियमानानी गुणे कर्माणी सरसः अहंकार विमूढात्मा करता अहमिती मन्यते. तर जीवात्मा जो आहे हे जाणतो की प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे, प्रकृती जी आहे ती 3 गुणांद्वारे प्रत्येकाला नाचवत आहे. प्रकृती क्रियमान, ती प्रकृती जी आहे ही क्रियमान होते 3 गुणांच्या द्वारे. आणि अहंकार विमूढात्मा, जो मूर्ख अहंकारी व्यक्ती जो आहे, पृथ्वीला म्हटले अहंकार विमूढात्मा, फक्त मूर्ख, मूढ नाही म्हटलेलं, विमूढ सांगितलेले, विशेष रूपाने मूर्ख असा जो जीवात्मा आहे तो स्वतःला करता समजतो. त्यामुळे आपण जो मूर्ख नाहीये, प्रभुपाद नेहमी म्हणतात की जो कृष्ण भक्ती करतोय तो अति बुद्धिमान आहे. आपल्याला ते प्रूव्ह करून दाखवायचं की अति बुद्धिमान आहे, त्यामुळे स्वतःला करता न समजतो. तर इथे भगवंत तेच सांगतात की तो व्यक्ती स्वतःला करता न समजता भगवंतांना करता समजतो. जो व्यक्ती हे जाणतो की सर्व कर्मांच्या प्राकृतिक गुणांखेरीज इतर कोणीही करता नाहीये. हे जे 3 गुण आहेत यांच्याद्वारे कार्य होत आहे, प्रकृतीच्या द्वारे ह्या 3 गुणांच्या द्वारे कार्य होत आहे. आणि सर्वात महत्वाची समस्या आहे की प्रकृती जी आहे ही भगवंतांच्या अध्यक्षतेमध्ये आहे, त्यामुळे भगवंत आहे हे प्रभू करता आहेत. हे जेव्हा व्यक्ती समजतो, जो सर्व गुणांच्या पलीकडे असणाऱ्या परमपुरुषाला जाणतो, तो माझ्या आध्यात्मिक स्वभावाला प्राप्त होतो. तो जो आहे तो भगवंतांचा आध्यात्मिक धाम आहे किंवा आध्यात्मिक ज्ञान आहे याची प्राप्ती त्याला होती. भगवंतांबद्दलचं जे आध्यात्मिक जगत आहे, गुण आहेत, त्यांना त्याची प्राप्ती होते. आता आपण पाहतोय ह्या पुढच्या श्लोकांमध्ये, 8 श्लोकांमध्ये कशा प्रकारे व्यक्ती या 3 गुणांच्या पलीकडे जाऊ शकतो, कशा प्रकारे 3 गुणांना तारून व्यक्ती पुढे जाऊ शकतो. तात्पर्य, योग्य महात्म्यांकडून प्राकृतिक गुणांना यथार्थ रूपात जाणून मनुष्य प्राकृतिक गुणांच्या सर्व कर्मांच्या पलीकडे जाऊ शकतो. श्रीकृष्ण हे आद्य गुरु आहेत जे अर्जुनाला आध्यात्मिक ज्ञान प्रदान करीत आहेत. त्याचप्रमाणे जे पूर्णपणे कृष्ण भावनाभावित आहेत त्यांच्याकडून मनुष्याने प्राकृतिक गुणांच्या कर्माचे विज्ञान जाणून प्रशिक्षण घेतले पाहिजे. तर हे जे ज्ञान आहे हे महत्वाचं आहे. याच्याबद्दल ज्ञान आपल्या गुरुवर्यांकडून घेणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे सुरुवातीलाच भगवंत सांगतायत की हे जे ज्ञान आहे हे विशेष ज्ञान आहे आणि मी हे विशेष ज्ञान तुला आता प्रदान करत आहे. अर्जुनाने 3 गुणांबद्दल भगवंतांना विचारलं नव्हतं, हे भगवंत स्वतः अर्जुनाला सांगतात. त्यामुळे आपल्याला हे समजतं की हे ज्ञान जे आहे हे अतिशय विशेष आहे. आणि त्यामुळे प्रभुपाद पुन्हा या गोष्टी सांगतात की या 3 गुणांबद्दलचे ज्ञान प्रत्येकाने आपल्या प्रामाणिक गुरुकडून समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या उपदेशांद्वारे जीव स्वतःचे आध्यात्मिक स्वरूप, आपले भौतिक शरीर व इंद्रिय, आपण कसे बद्ध झालो आहोत आणि आपण कसे त्रिगुणांच्या प्रभावाखाली आहोत हे जाणू शकतो. त्रिगुणांच्या पकडीमध्ये सापडल्यामुळे तो असहाय्य असतो, परंतु आपली मूळ स्वस्वरूप स्थिती जाणल्यावर आध्यात्मिक जीवाला वाव असणाऱ्या दिव्य स्तराला तो प्राप्त होऊ शकतो. तर मूळ स्वरूप जे आहे, स्वरूप स्थिती आहे ही आपल्याला समजू शकते जेव्हा आपण या 3 गुणांच्या पलीकडे स्थित होऊ.
वस्तुतः जीव हा विविध कर्मांच्या करता नसतोच. विविध गुणांद्वारे संचालित विशिष्ट प्रकारच्या शरीरामध्ये तो स्थित असल्यामुळे त्याला कर्म करणे भाग्य पडते. आध्यात्मिक गुरूंच्या सहाय्याविना आपण कोणत्या स्थितीमध्ये आहोत हे मनुष्य जाणू शकत नाही. अधिकृत आध्यात्मिक गुरूंच्या संघाद्वारे तो आपल्या वास्तविक स्वरूप जाणू शकतो आणि अशा स्वरूप स्थितीच्या ज्ञानाद्वारे तो पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये स्थिर होतो. कृष्ण भावनेत मनुष्यावर प्राकृतिक गुण आपला प्रभाव पाडू शकत नाहीत. यापूर्वी 7व्या अध्यायात सांगितले आहे, जो मनुष्य श्रीकृष्णाला शरण गेला आहे तो भौतिक प्रकृतीच्या कर्माहून मुक्त झाला आहे, म्हणून त्याला यथार्थ वस्तुज्ञान झाले आहे. त्याच्यावरील भौतिक प्रकृतीचा प्रभाव हळूहळू नष्ट होतो. तर आध्यात्मिक गुरूंचा जो आश्रय घेतो त्याचा भौतिक प्रकृतीचा प्रभाव जो आहे तो हळूहळू नष्ट होतो आणि अशा आध्यात्मिक गुरूंकडून नियमितपणे ऐकणं, त्यांचा संग घेणं आणि संघाद्वारे शिकणं अतिशय गरजेचं आहे. हा यश कौतुक. ठीक आहे, रिक्षामधून पाठव. आणि प्रवीण पण बिझी आहेत. तू येणार आहेस का मंदिरात? हा ठीक आहे, तू ये मंदिरामध्ये आणि मग ती फुलं काढून ठेव. तर आता आपण इथे पाहतोय की कशा प्रकारे या 3 गुणांच्या पलीकडे आपण जाऊ शकतो, जे जाणं अतिशय गरजेचं आहे. तर सर्वात पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे आपण आपल्या आध्यात्मिक गुरूंचा आश्रय घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण स्वतःला करता न समजता या श्लोकानुसार प्रकृतीचे 3 गुण जे आहेत हे करता आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे. श्लोक क्रमांक 20. गुणानेतानतीत गुणान एतान अतित्रीन देही देहो समुद्भवान जन्म मृत्यू जरा दुःखे विमुक्त अमृत अनुष्णुते. जेव्हा देहधारी जीव भौतिक शरीराशी संबंधित या त्रिगुणांच्या पलीकडे जाण्यास समर्थ होतो, तेव्हा तो जन्म मृत्यू जरा व्याधी आणि त्यापासून होणाऱ्या दुःखातून मुक्त होऊन याच जीवनात अमृताचा उपभोग घेऊ शकतो. तर बऱ्याच वेळा हा प्रश्न पडतो की भौतिक जगत जे आहे हे दुःखालय व शाश्वतम आहे. तर इथे भगवंत सांगतात ते दुःखालय व शाश्वत नाहीये. ह्या भौतिक जगतात असताना सुद्धा तो अमृताचा आनंदाचा अनुभव घेऊ शकतो. जेव्हा या 3 गुणांच्या पलीकडे तो जातो. जेव्हा देहधारी जीव भौतिक शरीराशी संबंधित या त्रिगुणांच्या पलीकडे जाण्यास समर्थ होतो, तेव्हा तो जन्म मृत्यू जरा आणि त्यापासून होणाऱ्या दुःखातून मुक्त होऊन याच जीवनात अमृताचा उपभोग घेऊ शकतो. त्यामध्ये जे शुद्ध भक्त आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची त्यांना माहिती आहे जन्म मृत्यू जरा व्याधी हे जीवनाचा हे दुःख आहेतच. दुःख दोषांदर्शन, ह्याचं दर्शन तर आपल्याला होणारच आहे, हे दुःख येणारच आहे, पण त्यातून तो कधीही विचलित होत नाही, कारण तो शुद्ध सत्वामध्ये स्थित असतो. तर जो शुद्ध सत्वामध्ये स्थित आहे त्याने आपल्या तिन्ही गुणांच्या पलीकडे गेला आहे, ज्याला गुणातीत म्हणतात. जो गुणातीत आहे असा व्यक्ती कशा प्रकारे राहू शकतो? तो अशा प्रकारचा व्यक्ती जो आहे हा अमृताचा अनुभव घेऊ शकतो. असा व्यक्ती जो आहे हा नेहमी समाधानी सुखी राहू शकतो. तर हा जो आहे हा रिझल्ट आहे 3 गुणांच्या पलीकडे गेल्यानंतरचा. तात्पर्य, मनुष्य या शरीरात असूनही कृष्ण भावना भवित होऊन दिव्य स्वरूपामध्ये कसा स्थित होऊ शकतो याचे वर्णन या श्लोकात करण्यात आले आहे. देही या संस्कृत शब्दाचा देहधारी असा अर्थ होतो. मनुष्य जरी या भौतिक देहामध्ये बद्ध असला तरी आध्यात्मिक ज्ञानामध्ये प्रगती करून तो प्राकृतिक गुणांच्या प्रभावातून मुक्त होऊ शकतो. या देहात असूनही तो आध्यात्मिक जीवनाच्या सुखांचा अनुभव घेऊ शकतो, कारण या देहाचा त्याग केल्यानंतर निश्चितच तो आध्यात्मिक जगताला प्राप्त होतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर कृष्ण भावनामय भक्ती ही भौतिक बंधनातून मुक्त होण्याचे लक्षण आहे.
त्याचे स्पष्टीकरण 18व्या अध्यायात करण्यात येईल. जेव्हा मनुष्य प्राकृतिक गुणांच्या प्रभावाने मुक्त होतो तेव्हा तो भक्तीमध्ये प्रवेश करतो. या गोष्टीचा अनुभव जो आहे हा आपण थोड्या प्रमाणात फार प्रमाणात घेतलेला आहे. म्हणजे किती आपण जर कुठल्या भौतिक जीवन जगत असतो किंवा आपण पाहतो आजूबाजूची व्यक्ती जी आहेत ते आपण जसे स्वप्न पाहतो तशा प्रकारचं भौतिक जीवन जगण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना कुठेही सुखाचा अनुभव नाही आहे. पण जसा आपण भोग या गोष्टीचा त्याग केलाय आणि तेव्हापासून जसं आपण इंद्रिय तृप्ती केल्यानंतर त्यापासून जे दुःख येणार आहे त्या गोष्टीपासून आपण दूर गेलो. त्यामुळे भक्त जे आहेत हे बऱ्यापैकी जीवनामध्ये आनंद, सुख, समाधान जे आहे हे प्राप्त करू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे भक्ताला ह्या गोष्टीचं ज्ञान आहे की आपण का आपल्याला ह्या गोष्टींचा त्रास होतो आणि त्यामुळे तो एवढा विचलित होत नाही जेवढा बाहेरचा व्यक्ती विचलित होतो. तर त्यामुळे हे एक सुवर्ण संधी आहे कृष्ण भक्ती, ज्याच्यामुळे व्यक्ती जो आहे हा या प्राकृतिक गुणांच्या प्रभावातूनही मुक्त होऊ शकतो आणि या भौतिक जीवनात भौतिक प्रकृतीमध्ये सुद्धा तो व्यक्ती सुखी समाधानी राहू शकतो. काही प्रश्न कोणाचा? प्रभूजी येस प्रभू. एक कमेंट होती फक्त. आपण असाच अमृतम अश्नुते असा श्लोक ईशोपनिषदामध्ये पण होता ना, त्याच्यामध्ये पण होतं ना असं अविद्या आणि अविद्येचा जो बॅलन्स करतो त्याला अमृतम अश्नुते. हा त्याचा आणि कसा संबंध आहे प्रभूजी? बघावं लागेल प्रभू, रेफरन्स एकदा श्लोक बघावं लागेल मला त्याचा काय संबंध. ठीक आहे प्रभूजी. जेव्हा मनुष्य प्राकृतिक गुणांच्या प्रभावातून मुक्त होतो तेव्हा तो भक्तीमध्ये प्रवेश करतो. नाही, तेव्हा भक्ती स्टार्ट होत असं नाहीये. भक्तीची जी प्रोसेस आहे ती चालू झालेली आहे. तेव्हा त्या प्रोसेसमधून आपल्याला बाह्य रूपाने ह्या 3 गुणांना नियंत्रण करायचा प्रयत्न करायचा नाहीये. आपण जेव्हा कृष्ण भक्ती करू त्यावेळेस आपण सत्वगुणात, तमगुण, रजगुणातून सत्वगुणातून, सत्वगुणातून शुद्ध सत्वामध्ये जाऊया. पण जेव्हा व्यक्ती शुद्ध सत्वामध्ये असतो तो पूर्णपणे भक्तिमय वातावरणात स्थित असतो. तो त्याला पूर्णपणे ह्याच्यात आधीच्या श्लोकात भगवंतांनी काय सांगितलंय की त्या व्यक्तीला आध्यात्मिक स्वभाव प्राप्त होतो. माझा जो आध्यात्मिक स्वभाव आहे तो व्यक्तीला प्राप्त होतो. म्हणजे जो गुणातीत आहे तो शुद्ध भक्त आहे आणि तो पूर्णपणे भक्तीमध्ये निरंतर लीन असतो. त्याच्यासाठी त्याला वेगळा प्रयत्न करण्याची गरज पडत नाही. तसं आपल्याला सध्या भक्तीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न करावा लागतो, कारण आपण अजूनही 3 गुणांच्या अधीनतेत आहोत आणि त्यामुळे आपल्याला त्याचा त्रास होतो. पण जो शुद्ध भक्त सत्वामध्ये आहे, ज्याने हा जो गुणातीत आहे तो नेहमी भक्तीमध्ये स्थित असतो. ठीक आहे. काही प्रश्न अजून कोणाचा? पुढे अर्जुनाने 3 प्रश्न विचारलेत गुणातीत जो व्यक्ती आहे त्याच्याबद्दल. अर्जुन उवाच कैलिंगम त्रिगुणान कथम चेतां त्रिगुणान अवर्तते. अर्जुनाने विचारले, हे प्रभो, त्रिगुणांच्या अतीत असणारा मनुष्य कोणत्या लक्षणांनी ओळखला जातो? जो त्रिगुणांच्या अतीत व्यक्ती आहे तो कोणत्या लक्षणांनी ओळखला जातो? त्याचे आचरण कसे असते आणि तो प्राकृतिक गुणांच्या पलीकडे कसा जातो? अर्जुनांचे हे प्रश्न फार महत्वाचे आहेत. त्यामुळे भगवद्गीता प्रत्येकाने अध्ययन करणं अतिशय गरजेचं आहे. काय प्रश्न? ह्याच्या आधी अर्जुनाने एक खूप छान प्रश्न विचारला होता. तो कसा बोलतो, कसा बसतो? कोणाला तो विचारतो? स्थितप्रज्ञस्य का भाषा केशवा. स्थितप्रज्ञ का भाषा. जो स्थितप्रज्ञ व्यक्ती आहे तो कसा वागतो. तशाच प्रकारे इथे विचारलंय, जो गुणातीत व्यक्ती आहे तो कसा ओळखा, त्याची कोणत्या लक्षणाने तो ओळखला जातो, त्याचे आचरण कसे असते आणि तो प्राकृतिक गुणांच्या पलीकडे कसा जातो. आता हे जे अर्जुनाचे प्रश्न आहेत त्याचं उत्तर भगवंत पुढे देणार आहेत. तर ते स्वतःसाठी आपल्या करणं गरजेचं आहे, दुसऱ्यांसाठी नाही. आपण दुसऱ्यासाठी म्हणायचं नाही की बाबा तो व्यक्तीचं आचरण असं आहे मग तो गुणातीत नाही आहे किंवा तो गुणातीत आहे. विशेष करून जे गुरुवारी आहेत आणि विशेष करून जे आचार्यगण आहेत त्यांच्याबद्दल तर आपण तसा विचार करू नये. तो फार महत्वाचं आहे.
तात्पर्य या श्लोकामध्ये अर्जुनाने विचारले प्रश्न योग्यच आहेत. त्रिगुणांना पूर्वीच पार केले आहे त्या मनुष्याची लक्षणे अर्जुन जाणू इच्छितो. प्रथम तो अशा दिव्य पुरुषाची लक्षणे विचारित आहे. असा मनुष्य त्रिगुणांच्या प्रभावाच्या पलीकडे गेला आहे हे कोणालाही कसे समजू शकेल. अर्जुनाचा दुसरा प्रश्न आहे की तो मनुष्य कसा राहतो आणि त्याचे कर्म कोणते असते. तो स्वेच्छाचारी असतो की नियमाचारी असतो. त्यानंतर दिव्य स्वभावाची तो ज्या माध्यमाने प्राप्ती करतो त्या माध्यमांबद्दल अर्जुन विचारतो. हे फार महत्वपूर्ण आहे. काय काय विचारले अर्जुनाने. त्रिगुणांच्या प्रभावाच्या पलीकडे गेला आहे हे कोणालाही कसे समजू शकेल, की स्वतः अमुक व्यक्ती आहे किंवा मी स्वतः जो आहे हा 3 गुणांच्या पलीकडे गेला हे कसे समजू शकेल. दुसरा प्रश्न, तो मनुष्य कसा राहतो त्याचे कर्म कोणते असते. त्यानंतर तिसरा, तो स्वेच्छाचारी आहे की तो नियमाचारी आहे. कारण बऱ्याच ठिकाणी भगवंत सांगतात की मला पूर्णपणे शरणागत आहेत त्यांना कुठल्याही नियमाचं बंधन नाही आहे, मग ते स्वइच्छेने राहू शकतात. म्हणून त्या अर्जुनाचा प्रश्न की ते स्वेच्छाचारी आहेत का, की ते नियमाचं पालन करतात. आणि त्यानंतर दिव्य स्वभावाची तो ज्या माध्यमाने प्राप्ती करतो त्या माध्यमांबद्दल आता इथे अर्जुन विचारतोय की कोणत्या कोणत्या माध्यमांद्वारे मी हे दिव्य स्वरूप जे आहे हे प्राप्त करू शकतो. तर प्रभुपादांनी त्याचं 3 प्रश्नांचं आणखी विश्लेषण केलंय. मनुष्य ज्या प्रत्यक्ष साधनांद्वारे सदैव दिव्यत्वाचे स्थित राहू शकतो या साधनांविषयी तो जोपर्यंत जाणत नाही तोपर्यंत ती लक्षणे अभिव्यक्त होण्याची शक्यताच नाही. त्यामुळे मीडियम काय, लक्षण काय, कशा प्रकारे मी ते प्राप्त करू शकतो, कोणती साधनं आहेत ही जर जाणलंच नाही तर तो व्यक्तीला कधीच ते प्राप्त होणार नाहीये. त्यामुळे हे साधन जे आहे हे अतिशय महत्त्वाचं. त्यामुळे भक्तीमध्ये आवाज येत नाही. आवाज नाही येत का माताजी? तो बहुतेक त्यांचा आवाज गेलाय. मला येत नाही. हरे कृष्णा. आवाज गेला का परत? आला मला प्रभू. अच्छा. जर तो व्यक्ती जो आहे तो हे साधनच जाणू शकत नसेल की हे 8 अंग आहेत तर तो अष्टांग योगापर्यंत पुढे जाऊ शकणार नाही. त्यामुळे साधन जाणं हे अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे विशेष करून प्रभुपाद इथे अर्जुनाचा जो लक्षणं विचारतोय त्याच्यावरती आज विशेष भार देत आहेत की त्या माणसात तो मनुष्य जो आहे त्यांनी जी लक्षणं काय आहेत आणि त्याचं ते लक्षण प्राप्त करण्यासाठी त्यांनी काय साधना केली आहे ती साधना जाणून घेणं मला अतिशय महत्त्वाचं वाटतंय. म्हणून अर्जुनाने विचारलेले हे सारे प्रश्न अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत आणि भगवंत या प्रश्नांची उत्तरे देत आहेत. त्याने इथे अर्जुनाला जाणतोय अर्जुन की आतापर्यंत मी सत्वगुणात होतो पण काही कारणास्तव मी रजगुणात होतो. कारण अर्जुनाला राज्य प्राप्त करणे किंवा युद्ध करण्याचा तो रजगुण होता. पण त्या रजगुणातून आता अर्जुन तमोगुणात उतरतोय आणि त्यामुळे त्या तमोगुणातून अर्जुनाची इच्छा झाली की आता मी तमोगुणातून वरत उठून मी सत्व आणि विशेष करून शुद्ध सत्वामध्ये स्थित व्हावं. आणि त्यामुळे अर्जुन जो आहे हे सर्व माध्यम जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. आपण ह्या अध्यायामध्ये संबंध, अभिधेय आणि प्रयोजन, भगवद्गीतेतला प्रत्येक अध्याय जो आहे हा संबंध, अभिधेय, प्रयोजन, त्याचबरोबर भगवद्गीता जी आहे त्याच्यामध्ये पण संबंध, अभिधेय आणि प्रयोजन हे जाणू शकतो. पण विशेष करून ह्या अध्यायामध्ये आपण पाहतोय कारण हे अतिशय महत्वाचं ज्ञान आहे की संबंध काय आहे, अभिधेय काय आणि प्रयोजन काय याचं वारंवार चर्चा होतीये. आता अर्जुनाला भगवंतांनी पहिल्यांदा सांगितलं जो गुणातीत व्यक्ती आहे तो माझा स्वभाव प्राप्त करतो म्हणजे प्रयोजन सांगितलं भगवंतांनी. त्यानंतर अर्जुन जो आहे भगवंतांना तिथे असं अभिधेय विचारतो आता की बाबा साधन काय आणि कशा प्रकारे मी हे प्राप्त करू शकतो. आणि त्याच्या आधी भरपूर चर्चा झालेली संबंध काय की हे 3 गुण काय आहेत त्याचे हे पूर्ण जे ज्ञान आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. याच्या आधी आपण पाहिलं की जे हा श्लोक आहे 3 गुणांची जेव्हा माहिती भगवंत देत होते त्याच्या आधी भगवंतांनी जो सांगितलं की ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजस्था, तर त्या प्रत्येक गुणाचं जे प्रयोजन आहे ते भगवंतांनी सांगितलंय. त्याच्या आधी भगवंतांनी ते गुण काय आहे, ते गुण कशा प्रकारे बांधतात याद्वारे संबंध सांगितलेला आहे. ठीक आहे. तर हे ज्ञान जे आहे या संबंध, अभिधेय, प्रयोजनामध्ये पाहण्याचा आणि समजून घेण्याचा भगवद्गीता अध्ययन करताना प्रयत्न करा. ठीक आहे. काही प्रश्न आहे? श्लोक क्रमांक 21.
आणखीन काही अर्जुनासारखे विद्यार्थी ज्यांचे काही आणखीन प्रश्न आहेत? ठीक आहे. श्लोक क्रमांक 22, 23, 24, 25 भगवंत उत्तर देत आहेत. श्री भगवान वाच प्रकाशं च प्रवृत्तिं च पांडव माताजी माईक बंद करा. शुभांगी माताजी. न द्वेष्टि संप्रवृत्तानि न निवृत्तानि कांक्षति उदासीनवदासीनो गुणेर्यो न विचाल्यते गुणावर्तन्त एतेव्यं यो व्यतिष्ठति नेङ्गते समदुःख सुख स्वस्थ हरे कृष्णा. आपल्याला कसल्या प्रकारचा हा म्युझिकल भागवतम भगवद्गीता क्लास नाही आहे, त्यामुळे जे बॅकग्राऊंड वाजणारे जे म्युझिक आहेत ते कृपया बंद करा. इस्कॉन मध्ये म्युझिकल भागवतम अलाउड नाही आहेत. समदुःख सुखम स्वस्थ समलोष्टाश्म कांचन तुल्य प्रिया प्रियो धीर तुल्य निंदात्मसंस्तुति मानापमानयोस्तुल्य तुल्यो मित्रारिपक्षयो सर्वारंभ परित्यागी गुणातीतः स उच्यते. अशा प्रकारे त्या व्यक्तीस गुणातीत असं म्हणतात असं भगवंतांनी सांगितलंय. हेन्स प्रूव्ड. श्री भगवान म्हणाले, हे पांडुपुत्र, जो प्रकाश, आसक्ती आणि मोह यांची उपस्थिती असताना त्यांचा द्वेष करीत नाही, जो प्रकाश, आसक्ती आणि मोह यांची उपस्थिती असताना त्यांचा द्वेष करीत नाही किंवा ते नाहीसे झाले तर त्यांची आकांक्षा करीत नाही, जो त्रिगुणांच्या प्रभावामध्येही अविचलित आणि निश्चल राहतो आणि केवळ त्रिगुणच सक्रिय आहेत हे जाणून उदासीन आणि दिव्य राहतो, तो आत्मस्थित आहे आणि सुखदुःखाला सारखेच मानतो, जो माती, दगड आणि सोन्यामध्ये समदृष्टीने पाहतो, जो प्रिय अप्रिय यांच्याबद्दल समभाव राखतो, जो धीर आहे आणि स्तुती व निंदा, मान व अपमान याकडे समभावाने पाहतो, जो मित्र आणि शत्रू यांच्याशी सारखीच वर्तणूक करतो आणि ज्याने सर्व भौतिक कर्मांचा परित्याग केला आहे त्या मनुष्याला गुणातीत म्हटले जाते. ठीक आहे, आता आपण श्लोकानुसार पाहूयात. प्रकाशं च प्रवृत्तिं च मोहमेव च पांडव न द्वेष्टि समवृत्तानि न निवृत्तानि कांक्षति. तर प्रकाश, मोह आणि आसक्ती या तीन गोष्टी आहेत. या तीन गोष्टींचा तो द्वेषही करत नाही आणि तो व्यक्ती जो आहे त्यांना आसक्तही होत नाही. तर हे एक लक्षण दिलेलं आहे. पहिला प्रश्न अर्जुनाचा की असे जे गुणातीत आहेत त्यांचं लक्षण काय, तर त्यात लक्षण सांगितलं की प्रकाश, मोह आणि आसक्त या तीन गोष्टींमध्ये त्यांचा तो द्वेषही करत नाही आणि त्यांना तो आसक्तही होत नाही. येस पूजा. एकच मिनिट बघूयात. मला आपण पाहूयात की प्रभुपाद काय सांगतात प्रकाशाबद्दल. तात्पर्य. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला 3 निराळ्या प्रश्नांची एकामागून उत्तरे दिली. या श्लोकामध्ये सर्वप्रथम श्रीकृष्ण सांगतात, दिव्य अवस्थेमध्ये स्थित झालेल्या मनुष्याने द्वेष भावना नसते आणि त्याला कसलीही लालसा नसते. भौतिक देहाने बद्ध केले झालेला जीव जेव्हा या भौतिक जगतात राहतो तेव्हा जाणले पाहिजे की तो त्रिगुणांच्या पैकी एका गुणाच्या नियंत्रणाखाली असतो. जेव्हा तो वास्तविकपणे देहाच्या बाहेर जातो तेव्हा तो प्राकृतिक गुणांच्या प्रभावातून सुटतो. परंतु जोपर्यंत तो देहबद्ध आहे तोपर्यंत त्याने उदासीन असले पाहिजे. देहात्मबुद्धीचे सहज त्याग विस्मरण होण्यासाठी
त्याने भगवत भक्तीमध्ये संलग्न झाले पाहिजे. मनुष्यात जोपर्यंत देहात्म्याची जाणीव असते तोपर्यंत तो केवळ इंद्रिय तृप्त्यर्थ कर्म करतो, परंतु जेव्हा तो आपली भावना श्रीकृष्णाच्या ठाई अर्पण करतो तेव्हा तो इंद्रिय तृप्ती आपोआप थांबते. ठीक आहे, प्रभुपादांनी काही विशेष लिहिलेलं नाही प्रकाशाबद्दल, पण जो प्रकाश, आसक्ती आणि मोह यांची उपस्थिती असताना त्यांचा द्वेष करीत नाही आणि ते नाहीसे झाले तर त्यांची आकांक्षाही करीत नाही. तर इथे प्रकाश म्हणजे ज्ञान असू शकतं. जो पंडित व्यक्ती आहे, जो एखाद्या व्यक्तीकडे ज्ञान प्राप्त असेल तर त्याचा तो द्वेष करत नाही. एखादा ज्ञानी व्यक्ती समोर आला तर त्या ज्ञानी व्यक्तीचा तो द्वेष करत नाही. किंवा एखाद्याच्या ज्ञानाची एखादी प्रकाशमय गोष्ट आहे, दिव्य गोष्ट, तर त्या दिव्य गोष्टीचा तो दुसऱ्यांमध्ये आहे म्हणून त्याचा द्वेष करत नाही, किंवा ती आपल्यामध्ये नाही याचं तो दुःख व्यक्त करत नाही, किंवा त्या जीवनामध्ये काहीतरी विशेष प्राप्त झालं तर त्याच्यातून तो प्राप्त झाला तर त्याला आसक्तही होत नाही, आणि ते जर दूर झालं तर तो निरासक्तही होत, म्हणजे दुःखी होत नाही त्या गोष्टीत, असं म्हणून पाहू शकतो. कारण प्रकाशाची तुलना जी आहे ही जास्तीत जास्त वेळेस ज्ञानाशी केली जाते. जेव्हा तो वास्तविकपणे देहाच्या बाहेर जातो तेव्हा प्राकृतिक गुणांच्या प्रभावातून सुटतो, तोपर्यंत त्याने उदासीन असले पाहिजे. आणि आधीच्या श्लोकात भगवंत सांगतात की तो या जगात असं सुद्धा त्रिगुणातीत होऊ शकतो. कसं समजायचं पाहूयात आपण. उदासीन जो आहे तो आपण पुढे येणार होतो. तर पहिल्यांदा आपण भगवंतांनी सांगितलं प्रकाश, आसक्ती आणि मोह यांना तो कशाही प्रकारे तो आसक्त होत नाही आणि त्याच्या प्रकारे तो कशा प्रकारे त्यांचा द्वेषही करत नाही. तर हे त्याचा गुण सांगितलेलं आहे. पुढे उदासीनो गुणैर्यो न विचालत्ये गुणान वर्तन्त एतेव्यम यो वतिष्ठ नेंगते. तो जो त्रिगुणांच्या प्रभावामध्ये अविचलित आणि निश्चल राहतो. त्रिगुणांचा जेव्हा प्रभाव होतो त्यावेळेस तो विचलित होत नाही आणि त्याचबरोबर तो निश्चल राहतो, दृढ राहतो, आणि केवळ त्रिगुणच सक्रिय आहेत हे जाणून उदासीन आणि दिव्य राहतो. जेव्हा त्रिगुण हे सक्रिय आहेत हे जाणतो त्यावेळेस तो उदासीन राहतो. तर जेव्हा आपण पाहतो की एखादा व्यक्ती जो आहे हा शुद्ध सत्वामध्ये स्थित आहे, पण शुद्ध सत्वामध्ये स्थित असताना सुद्धा त्याला त्रिगुण जे आहेत हे कार्यमय आहेत हे जाणतो तो. म्हणजे एखादा व्यक्ती जो आहे हा शुद्ध भक्त आहे, जो शुद्ध सत्वामध्ये स्थित आहे, पण त्यालाही रात्री झोपावं लागतं, त्यालाही सकाळी उठावं लागतं, त्याला जो आहे दिवसा काहीतरी कार्य करतो, तर तो सत्वगुण, रजगुण आणि तमगुण जो आहे हा सक्रिय आहे हे तो जाणतो. आणि तो सक्रिय असताना सुद्धा ह्या 3 गुणांच्या पलीकडे तो असतो. या 3 गुणांच्या प्रभावात तो कधीच येत नाही. त्यामुळे ह्या 3 गुणांबद्दल तो नेहमी उदासीन असतो. आता रजगुण आहे म्हणून अतिशय उत्साहाने काहीतरी रजगुणाचं कार्य करायचं नाही. आता तमगुणाची वेळ म्हणून तमगुणी कार्य करतो असं नाहीये. तो जो आहे हा निष्क्रिय राहतो त्या गोष्टीसाठी, किंवा उदासीन, विशेष करून या सर्व गोष्टींबद्दल तो उदासीन असतो. त्याला कसलाही उत्साह तो व्यक्त करत नाही. त्यामुळे असं उदासीन असणं ते गरजेचं आहे. पण असं उदासीन असतं म्हणजे बऱ्याच वेळा व्यक्ती जो आहे हा तमोगुणात असतो आणि तो म्हणतो मी उदासीन आहे, मला काही नाही करायचंय, मला ह्या जगापासून मी विलिप्त राहायचं, वेगळं काही करायचं. तो त्याचा आळस आहे, त्याचा जो आहे तो काय निष्क्रिय राहण्याची किंवा काही न करण्याची त्याची इच्छा आहे. तर तो तमोगुणाचा प्रभाव जो आहे हा उदासीनता नाहीये ती. हे महत्वाचं एक गोष्ट. या 3 गुणांपलीकडची जी उदासीनता नाहीये ती. बरोबर, त्या प्रकारचं इथेही तसाच उदासीन आहे की या 3 गुणांमध्ये त्याला काही रस नाही आहे. त्या 3 गुणांमध्ये तो त्या 3 गुणांच्या बद्दल तो उदासीन राहतो पूर्णपणे. काय हा न्यूट्रल चेतनेच्या स्तरावरती चालेल. हे 3 गुण जे आहेत ना, ह्या 3 गुणांचा प्रभाव जो आहे हा पूर्णपणे चेतनेच्या स्तरावरती आहे, किंवा त्याचा प्रभाव जो आहे हा विशेष करून बुद्धीवरती होतो, मनावरती होतो पूर्णपणे, आणि त्यानुसार व्यक्ती जो आहे हा कार्यरत होतो. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. म्हणजे प्रभूजी प्रत्येक गुणामध्ये तो तटस्थ राहतो ना, म्हणजे तमगुणामध्ये तमगुणाप्रमाणे, रजगुणामध्ये रजगुणाप्रमाणे, असं म्हणजे तटस्थ राहतो असा अर्थ नाही का? नाही, असा अर्थ नाहीये की त्या गुणांचा प्रभाव त्या व्यक्तीवरती होत नाही. जसं काल अमरेंद्र क्लासमध्ये सांगत होते, खूप छान उदाहरण. प्रभुपादांनी जेव्हा पहिली जन्माष्टमी साजरी केली अमेरिकेमध्ये, इस्कॉनची संस्था स्थापन केल्यानंतर, त्यावेळेस प्रभुपादांनी पूर्ण 12:30 पर्यंत उपवास केला, सगळ्या भक्तांबरोबर जन्माष्टमीचा कार्यक्रम केला, आणि पूर्ण कार्यक्रम केल्यानंतर
तो सर्व भक्त जे आहेत ते थकले होते, पूर्णपणे जाऊन झोपले. आणि एका भक्ताने त्या दिवशी तो उपवास करायचं ठरलं होतं, तो उपवास केला नाही आणि त्याने दिल्लीच्या कुठल्या तरी दुकानात जाऊन मस्तपैकी जिलेबी खाल्ली. आणि जिलेबी खाऊन तो आला भक्त, नवीन होते त्यामुळे त्यांना काही माहित नाही काय करायचं काही नाही करायचं, की जे नियंत्रण करू शकले मी. पण दुर्भाग्य त्याचं असं की त्याचं पोट खराब झालं आणि पोट खराब झाल्यानंतर तो वारंवार जात होता, स्नान करत होता, येत होता, स्नान करत होता, परत जात होता. तो शेवटी वैतागला, म्हणाला आता मी जप करतो. 3:30 वाजले होते, आता मी जप करतो, झोप तर झालीच नाहीये. म्हणून जपाची माळ घेऊन तो खाली आला आणि त्याच्या मनामध्ये विचार आला की अरे काय करायचं, प्रभुपाद काय करतात ते बघायला पाहिजे. म्हणजे जाऊन प्रभुपादांच्या रूमच्या इथे गेला. प्रभुपादांच्या रूमची लाईट चालू होती आणि तिथे तो पाहत होता की प्रभुपाद जे आहेत ते डिक्टाफोनवरती ट्रान्सलेशन करत होते. सो विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सेज असं प्रभुपाद म्हणाले. आणि ते मग त्याने ऐकल्यानंतर त्याला अतिशय उत्साह आला. विंडोमध्ये हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण. तुम्हाला मला खूप आनंद होतोय, मला हर्ष, मी एकदम हर्ष व्यक्त झाला, व्यक्त करत होता. जोरात जप करत. प्रभुपादांचे तिथे जे असिस्टंट होते बाहेर आले, सर्वांना म्हणाले तू इथे जप का करतो, तू एवढा मोठा टेम्पल हॉल पडलं, तिथे जाऊन जप कर. नाही, मला खूप आनंद होतो, मला हे पाहून मला अतिशय आनंद होतो की प्रभुपाद किती छान ट्रान्सलेशन करतायत. आणि पाहून प्रभुपादांना तुला आनंद होतोय पण तुझ्या जपाचा प्रभुपादांना डिस्टर्बन्स होतो. म्हणजे तुझा हरे कृष्ण भावांत त्यामध्ये रेकॉर्डिंग होतोय त्या डिक्टाफोनमध्ये. म्हणजे प्रभुपाद आत्ताच उठलेत ना, प्रभुपाद आत्ता नाही उठले. प्रभुपाद 12:30 वाजता झोपले, 1:30 वाजता उठले आणि त्याच्यानंतर प्रभुपादांनी ट्रान्सलेशन चालू केलं. असं प्रभुपादांचं शेड्यूल पाहिलं, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांचं शेड्यूल पाहिलं, भक्ती विनोद ठाकूरांचं शेड्यूल पाहिलं, तेव्हा त्यांना झोप ही अतिशय काही गरजेची किंवा महत्वाची वाटत नव्हती. त्याच्या पलीकडे किंवा आचार्यांच्या भरपूर लिलांमध्ये आपण पाहतो की त्या 3 गुणांच्या प्रभावामध्ये ते कधी दिसतच नाही, तर ते नेहमी 3 गुणांच्या पलीकडेच आपल्याला दिसून येतात. ही त्यांची विशेषता आहे. तर जेव्हा तो गुणातीत व्यक्ती होतो त्याला त्या गोष्टीचा प्रभाव होत नाही. ठीक आहे, तर ह्या 3 गुणांचा होत नाही. येस रो प्रभूजी, उदासीन राहणे म्हणजे त्या गुणांचे आवेग आलेले असताना त्याच्यावर ऍक्ट न होणे असा त्याचा अर्थ होतो का, म्हणजे आमच्या सर्वसामान्य लोकांसाठी? सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सध्याच्या आपल्या स्थितीमध्ये आपण ह्या गुणांमध्ये असताना या गुणांचा जो आवेग येतो त्याच्यापासून नियंत्रण करणं गरजेचं आहे. त्याला आपण उदासीन असं म्हणू शकत नाही, कारण उदासीन अवस्था जी आहे ती त्या व्यक्तीला त्या गोष्टीचा काहीच फरक पडत नाही कोणत्याही गोष्टी आल्यानंतर. म्हणजे एखादं जर प्रलोभन आपल्या समोर आल्यानंतर आपण त्याला नियंत्रण करण्यासाठी आपल्याला अतिशय प्रयत्न करावा लागतो. पण जो शुद्ध भक्त जो उदासीन व्यक्ती आहे त्या उदासीन व्यक्तीला त्याच्यासाठी नियंत्रणासाठी प्रयत्न करायची गरज पडत नाही. तो त्याच्यासोबत तो नियंत्रण होऊन जातं, त्याच्यासाठी ते स्वाभाविक होऊन जातं त्याच्यासाठी. त्यामुळे ह्या 3 गुणांमध्ये असताना जो उदासीन व्यक्ती आहे त्याच्यासाठी ते स्वाभाविक आहे की तो आपण नेहमी शुद्ध सत्वामध्ये राहायचं. शुद्ध सत्व म्हणजे ट्रान्सिडेंटल, इट्स अ ट्रान्सिडेंटल गुडनेस. त्यामुळे तो नेहमी त्या दिव्यत्वावर असतो, तो ट्रान्सिडेंटल सिच्युएशन मध्ये असतो. तो त्याच्यासाठी तो वेगळा प्रयत्न करायचा नाही. आपल्या परिस्थितीमध्ये आपल्या त्यासाठी वेगळा प्रयत्न करणं गरजेचं पडतं. ठीक, त्यामुळे आपली परिस्थिती ही उदासीन अवस्था नाहीये. आपल्यामध्ये उदासीन अवस्था याला वेळ अजून, कारण उदासीन अवस्थेने बऱ्याच गोष्टी आहेत. आपण जे पैसे कमवतो किंवा त्या पैशांना जो आसक्त होतो, आता आपण त्याच्या आधीच पाहिलं की तो आसक्ती, मोह आणि प्रकाश याच्यातून तो विचलित होत नाहीये, की तो दुःखी होत नाहीये, त्यातून तो हेही होत नाही, देहद्वेषही करत नाही. आपण सध्या त्या परिस्थितीमध्ये आहोत की आपल्याला मोह आहे काही गोष्टींचा, आपल्याला काही गोष्टींची आसक्ती आहे, काही गोष्टींचा द्वेष आपण करतो, काही गोष्टींचा आपण निंदा करतो किंवा आपण जलस असतो, आपण ईर्षा करतो. प्रकाश जे आहे ते ईर्षेशी संबंध आहे, तो ईर्षा करत असतो. तर त्या गोष्टीतून आपण बाहेर पडलेलो नाही. पण जो गुणातीत आहे तो ह्या गोष्टीतून त्याचं एक विशेष लक्षण आहे की तो त्यातून ऑलरेडी बाहेर पडलाय. त्यामुळे आपण आपल्या परिस्थितीतून त्याला उदासीन म्हणू शकत नाही. आपण आपल्या परिस्थितीतून आपण तो प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. ठीक, माझ्यामध्ये आहे असं एखाद्या गोष्टीमध्ये काहीतरी करते मला जावं काय की माझ्यात असं ते मला माहिती आणि तरी मला त्याचा द्वेष नाही करायचा. तर एखाद्या गोष्टीची आपल्याला आसक्ती आहे आणि त्या आसक्तीचा आपण द्वेष करतो. जो गुणातीत व्यक्ती आहे तो द्वेष करीत नाही किंवा तो व्यक्ती जो आहे त्याची आकांक्षाही करत नाही. तर तो गुणातीत व्यक्ती जो आहे त्याला हे माहिती आहे की बाबा ही अमुक अमुक वस्तू, जसं तुम्ही साडीचं उदाहरण दिलं, तर साडी जी आहे ही
परिधान करणं गरजेचं आहे, एक वस्त्र परिधान करणं गरजेचं आहे, पण त्या वस्त्र अशा ते जे आहे ते ह्याच प्रकारचं असणं गरजेचं आहे, मग ह्याच रंगाचं, ह्याच म्हणजे मी डिझाईन फील्डमध्ये असल्यामुळे बऱ्याच वेळा मार्केटमध्ये जातो आणि मार्केटमध्ये गेल्यानंतर आजूबाजूच्या ज्या माता आहेत त्यांची खरेदी काही पाहिल्यानंतर माझं डोकं फिरतं, म्हणजे दुकानदार किती महान आहेत. म्हणजे त्यांचं असं असतं की त्यांचं तो जो लाल रंग आहे त्या लाल रंगामध्ये त्या निळ्या रंगाची डिझाईन पाहिजे आणि त्या निळ्या रंगाच्या डिझाईनवरती केलेलं जे वर्क आहे ते ब्लॅक रंगाच्या डिझाईन मधलं पाहिजे. म्हणजे त्याला तिथे गेल्यानंतर कळतं की नवीन साडी बनवणं गरजेचं आहे आपल्याला. आणि अशा 1000 माताची गेल्यानंतर 1000 डिझाईन बाहेर निघतात. मातांकडे काही अपराध नाही, पण उदाहरणासाठी सांगण्यासाठी. तर तो व्यक्ती जो आहे त्याला माहिती की आपल्याला कपडे परिधान करणं गरजेचं आहे, हे अंग झाकणं गरजेचं आहे, आणि त्यासाठी जे गरजेचं आहे तो घेतो आणि परिधान करतो. मग त्यासाठी तो पाहत नाही कॉटन आहे, सिल्क आहे, बॉर्डर आहे, नाही आहे, काही आहे. तर नीड आणि वॉन्ट या गोष्टीतून आपण जो फरक आहे तो समजला तर आपल्याला नक्की आसक्ती आणि निरासक्ती समजू शकतो. नीड म्हणजे गरज आणि वॉन्ट म्हणजे भोग. मला ह्या अमुक अमुक गोष्टीची गरज आहे आणि अमुक अमुक गोष्ट ही मला पाहिजेच, ती प्राप्त झालीच पाहिजे. एकदम छोटीशी बॉर्डर लाईन आहे आणि त्यातून आपण लगेच कोणत्याही गोष्टीचा फरक करू शकतो. त्यामुळे आपल्या आसक्तीमध्ये सुद्धा आपण कुठल्याही गोष्टीचा फरक करू शकतो लगेच, की बाबा ही आसक्ती जी आहे ही मला बंधनकारक आहे का, ही आसक्ती जी आहे ही मला मोह करते, मोहग्रस्त करते का, ही आसक्ती मला भगवंतांपासून दूर घेऊन चालली आहे का, ते आपल्याला लगेच समजू शकतो. घरामध्ये परिवार वाढतो, 4 जण असतात, मग 4 जण आल्यानंतर गाडीची गरज असते. एखाद्याची मर्सिडीज घेण्याची कॅपॅसिटी असते, तो मर्सिडीज घेऊ शकतो, तरी घेणं ठीक आहे. त्याची एक वेळेस ती गरजही असू शकते समाजात दाखवण्यासाठी, त्या प्रकारचा व्यवस्था बिझनेस वाढवण्यासाठी किंवा बिझनेसच्या लोकांबरोबर फिरताना. पण एखाद्याची कॅपॅसिटी नाही आहे, पण तो मर्सिडीज पाहतोय आणि तीच घ्यायची आहे, ती त्याची वॉन्ट आहे, ती त्याची इच्छा आहे. आणि त्यामुळे त्या गोष्टीला प्राप्त केल्यानंतर त्याची जी आसक्ती आहे ती वाढत राहते आणि ती आसक्ती वाढल्यानंतर त्याचं परिवर्तन जे आहे हे द्वेषात होऊन जातं लगेच. पुढे जो हा त्रिगुणादी व्यक्ती आहे तो उदासीन आपण पाहिलं. त्यानंतर समदुःख सुखम स्वस्थम समलोष्टाश्म कांचन तुल्य प्रिया प्रियो धीर तुल्य निंदास्त संस्तुती. जो आत्मस्थित आहे आणि सुखदुःखाला सारखेच मानतो, तो माती, दगड आणि सोन्याकडे समदृष्टीने पाहतो. जो प्रिय आणि अप्रिय याबद्दल समभाव राखतो. तर या श्लोकावर एक सर्वांसाठी अतिशय महत्वाची गोष्ट सांगितली की माती, दगड आणि सोनं एक समान पाहणे. आज सोन्याचा रेट जो आहे हा 72,000 रुपये तोळा झालेला आहे. सगळे म्हणतील अरे काय प्रभूजी सोन्याबद्दल एवढी इन्क्वायरी कधी, म्हणजे गेल्या 7 दिवसामध्ये 7,000 सोनं वाढले. कारण सध्या काहीतरी सोन्याचं बनवायचं चाललंय, त्यामुळे माझं इन्क्वायरी रेग्युलर चालली. तर हा, तर इथे जो आहे अर्जुनाने पहिला प्रश्न विचारला होता की बाबा त्याचे सिम्पटम काय, लक्षण. आपण लक्षण पाहिले, लक्षण जे आहेत आपण ते पहिल्या श्लोकात पाहिले की तो प्रकाश, आसक्ती आणि मोह याच्यामध्ये कसलाही विचलित होत नाहीये. त्याचप्रकारे तो जो आहे हा अविचलित आणि निश्चल आहे, तो जो भक्त आहे तो. त्यानंतर आपण पाहतोय की त्याचं वर्तणूक कशी आहे. अर्जुनाचा तोही प्रश्न होता ना की त्याचं आचरण कसं असतं. आचरणामध्ये पाहिलं की तो उदासीन आहे आणि तो दिव्य अवस्थेमध्ये राहतो नेहमी, हे आचरणाचं उत्तर आहे. त्यानंतर त्याच प्रकारे त्याचं आचरण जे आहे त्याच्यात तो सुख आणि दुःखामध्ये सारखाच राहतो. म्हणजे श्लोक क्रमांक 23 आणि 24 आणि 25 सुद्धा या 3 श्लोकांमध्ये त्याचं आचरण व्यक्त करण्यात आलेलं आहे. आणि श्लोक क्रमांक 22 मध्ये लक्षणाबद्दल वर्तन केलेलं आहे त्याचं. तर सुख दुःखाला सारखेच मानतो. पाहिले आपण ह्याच्या आधी काही श्लोकांमध्ये. सारखाच मानतो, बरोबर. तर आतापर्यंत आपण शिकलो ही गोष्ट, त्यामुळे आपण पालन करत असो की सुख आलं किंवा दुःख आलं आपण समानच राहतो. ठीक आहे.
आवडती साडी दिली नाही तर नाही दिली तरी आपण सुखीच राहतो किंवा जेवणामध्ये मीठ कमी आहे किंवा नाही आहे तरी आपण सुखीच राहतो है ना प्रभू. राहावं लागतं, ऑप्शन नाहीये का. माताजी नोट करून ठेवा. पॉइंट टू बी नोटेड. ठीक आहे. जो माती दगड आणि सोन्यामध्ये समदृष्टीने पाहतो, जो प्रिय आणि अप्रिय यांच्याबद्दल समभाव राखतो. हे अतिशय महत्वाचं आहे. वारंवार या गोष्टीबद्दल, या द्वंद्वांबद्दल, या समतेबद्दल भगवंतांनी वारंवार चर्चा केली आहे. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनीशैव शपाकेच पंडिता समदर्शिना. इथे आपण पाहतो की तो समदर्शी असतो, की तो प्रिय किंवा अप्रिय असतील त्यांच्याबद्दल पण समदर्शी असतो. जो प्रिय आणि अप्रिय यांच्याबद्दल समदर्शी असतो तो व्यक्ती कधी द्वेषच करत नाही. आणि आपण त्याचं लक्षण सर्वात पहिल्यांदा पाहिलं की तो द्वेष विरहित आहे, तो द्वेष करत नाही. त्यामुळे आपल्याला हेही शिकणं गरजेचं आहे. एका भक्ताचं एक उत्तम लक्षण आहे की तो तृणाभिधी सुनिशेन तरोरपी सहिष्णुना अमानीनं मान देणं. जो मान देण्यायोग्य नाहीये म्हणजे तो अप्रिय व्यक्ती आहे त्यालाही मान देतो. अमानीनं मान देणं कीर्तनीय सेवा हवी. त्याचा असा ही विशेषता वारंवार आपल्या जीवनामध्ये आपण अध्ययनामध्ये पाहतो. त्यामुळे याचं पालन करणं गरजेचं, विशेष करून भक्त समुदायामध्ये असताना या गोष्टीचं पालन करणं अतिशय गरजेचं आहे. काय पॉइंट होता. समदृष्टी बरोबर. बरोबर. माताजींचा प्रश्न इथे की जर आपण म्हणतो की समदर्शी असणं गरजेचं आहे, पण असा कालच्या लेक्चरमध्ये पॉईंट होता की त्यांची जो भक्त आहे त्यांचं जे इंटरॅक्शन आहे ते वेगवेगळ्या व्यक्तीबरोबर वेगवेगळं असू शकतं. तर ते बरोबर आहे वेगवेगळ्या व्यक्तीबरोबर, कारण त्याची जो व्यक्ती त्यात प्रभूजी एक महत्वाचा पॉईंट सांगत होते की ब्राह्मण जो आहे हा गुण आणि कर्मावरती आहे, किंवा कोणताही जो वर्ण आहे तो वर्ण जो आहे हा गुण आणि कर्मानुसार आहे. त्यामुळे कोणत्या गुणामध्ये आणि कर्मामध्ये व्यक्ती स्थित आहे तो त्याच्या चेतनेनुसार आपण समजू शकतो. आणि त्याचबरोबर त्याची जी ऍक्सेप्टन्स आहे किंवा त्याचं जे ज्ञान आहे त्याच्यानुसार आपण समजू शकतो. जर एखाद्या व्यक्तीचा स्वीकार करण्याची जर कुवतच नसेल आणि तो शूद्र अवस्थेमध्ये असेल, शूद्र गुणधर्म असतील, त्याचे गुणकर्म असतील, त्याला जर ब्राह्मणासारखी वर्तणूक दिली तर तो व्यक्ती विचलित किंवा ती पूर्ण परिस्थिती विचलित होऊ शकते. आणि त्यामुळे जो समदर्शी असतो तो त्या गोष्टीची त्या व्यक्तीची तशाच प्रकारे तो वर्तणूक करतो. पण त्याच्याकडे पाहताना तो शूद्र आहेस अशा दृष्टीने पाहत नाही. तू गाय आहेस, तू गाढव आहेस अशा प्रकारे नाही पाहतो. तो प्रत्येकाकडे पाहताना हा भगवंतांचा अंश आहे या रूपाने तो पाहत असतो आणि त्याचा तो सन्मानच करतो. पण ज्या प्रकारे त्याची घेण्याची कुवत आहे त्या प्रकारे ती गोष्ट त्याला तो देतो. ठीक आहे. तो माती दगड आणि सोन्यामध्ये समदृष्टीने पाहतो. तो प्रिय आणि अप्रिय यांच्याबद्दल समभाव राखतो. पुढे मानापमानस्तो तुल्यं तुल्यो मित्रोर पक्षयो सर्वारंभ परित्यागे गुणातीत स उच्यते. सर्व आरंभ परित्यागी तो जो आहे हा परित्यागी आहे. कशाबद्दल. आरंभ, सर्व आरंभाचं तो भाषांतर सांगतात. सर्व जे प्रयत्न आहेत किंवा सर्व जे उद्योग आहेत या सर्व उद्योगांपासून तो परित्यागी आहे. उद्योगी नाही आहे बेसिकली. जो धीर आहे आणि स्तुती आणि निंदा, मान व अपमान यांच्याकडे समभावाने पाहतो. जो मित्र आणि शत्रू यांच्याशी सारखीच वर्तणूक करतो आणि ज्याने सर्व भौतिक कर्मांचा परित्याग केला आहे त्या मनुष्याला गुणातीत म्हटले जाते. त्याने सर्व भौतिक कर्मांचा परित्याग केला आहे अशा मनुष्याला गुणातीत म्हणतात. मित्र आणि शत्रू यांच्याशी सारखीच वर्तणूक करतो. अवघड गोष्ट आहे मित्र आणि शत्रू यांच्याशी सारखी वर्तणूक करणे, पण ती त्यांची विशेषता आहे. जो
काही उदाहरण आठवते कोणाला मित्र आणि शत्रू यांची सारखीच उदाहरण? पृथू महाराजांचं एकदम अतिशय उत्कृष्ट उदाहरण आहे. त्यांना माहिती होतं इंद्र जो आहे हा शत्रुताने पाहतोय त्यांच्याकडे, इंद्र जो आहे ईर्ष्या करतोय, पण तरीही त्यांनी ईर्ष्या केली नाही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जसा ब्रह्माजींचा आदेश आला पृथू महाराजांनी लगेच त्या गोष्टीचा स्वीकार केला. तर पृथू महाराजांचं उत्कृष्ट उदाहरण आहे मित्र आणि शत्रू. अमरीश महाराजांचं उदाहरण आहे, त्यांच्या पाठीमागे त्यांचा जीव घेण्यासाठी प्रयत्न केला होता, त्यांना मारण्यासाठी जेव्हा दुर्वास म्हणून गेले तरी त्यांच्याशी तो एकदम ते अतिशय समभावाने होते, त्यांना आदरभावाने त्यांच्याशी पाहत होते. प्रल्हाद महाराजांचं आपण उदाहरण पाहतो. प्रल्हाद महाराजांचं काय तर हिरण्यकशिपू बरोबर, प्रल्हाद महाराजांना जो काही त्रास झाला पण त्यांच्याशी ते समदृष्टीच पाहत होते. तर आपल्याकडे जीवनामध्ये भरपूर उदाहरणं आहेत ज्याच्यामध्ये मित्र आणि शत्रू यांच्याशी सारखीच वर्तणूक करताना आपण पाहतो. श्रील हरिदास ठाकूर बरोबर, तुकाराम महाराज, त्यांच्या जीवनामध्ये कित्येक आव्हानं आली, कित्येक लोकांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी कधीही कोणाची ईर्ष्या निंदा कुठल्याही प्रकारचा त्यांना उलट उत्तर देणं किंवा काही करण्याचा प्रयत्न नाही केला. त्या सर्व गोष्टींशी ते आपल्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट मान व अपमान यांकडे समभावाने पाहणे. हेही आपल्याला वारंवार छत्र महाप्रभू शिकवतात की कशा प्रकारे मानी नाहीये, एक वैष्णव जो आहे हा अभिमानी नाहीये, तो अतिशय स्वतःचा मान जपण्यासाठी प्रयत्न करत नाही. स्वाभिमान थोडाफार जपतो, ते गरजेचं आहे. आणि तो स्वाभिमान म्हणजे सर्वात महत्वाचा स्वाभिमान म्हणजे मी कृष्णदास आहे आणि कृष्णाचा आणि माझा संबंध किंवा कृष्ण आणि कृष्णाशी संबंधित काही गोष्टींचा जर अपमान होत असेल तर त्या ठिकाणी तो उभा राहतो. पण त्याच्या व्यतिरिक्त मी मराठा, मी हिंदू असला जो काही स्वाभिमान आहे, मी कोणत्या कुळाचा आहे किंवा काही माझा जो काही कोणत्या राष्ट्राचा कोणत्या राज्याचा आहे, त्या स्वाभिमानाला काही अर्थ नाहीये. जर कृष्ण भक्तीशी संबंधित असेल तर तिथे स्वाभिमान ठीक आहे, बाकी मान आणि अपमान याच्याकडून तो जास्त विचलित होत नाही. जो प्रिय आणि अप्रिय यांच्यातील समभाव राखतो, जो धीर आहे, स्तुती व निंदा मान व अपमान यांकडे समभावाने पाहतो, जो मित्र आणि शत्रू यांच्याशी सारखीच वर्तणूक करतो आणि ज्याने सर्व भौतिक कर्मांचा परित्याग केला आहे त्या मनुष्याला गुणातीत म्हटले जाते. जडभरत हे यांचं एक उत्कृष्ट उदाहरण. जडभरत यांच्यावरती लहान मुलं दगड फेकत होती, लोक थुकत होती, त्यांची निंदा करत होते, कधीही त्यांनी मान आणि अपमान यांचा विचार केला नाही आणि ते अतिशय धीर पुरुष होते आणि कधीही त्यांना कोणी विचलित पाहिलं नाही. स्तुती आणि निंदा यांच्यातून त्यांची रघुगुणा यांनी जेव्हा त्यांची पहिल्यांदा निंदा केली पण त्यांचे विशेष गुण जाणल्यानंतर त्यांची स्तुती केली तरीही ते अजिबात विचलित झाले नाहीत. ठीक आहे, काही प्रश्न आहे कोणाचा? 22, 23, 24, 25. ठीक आहे, श्लोक क्रमांक 26. तर आतापर्यंत आपण पाहिलं की कशा प्रकारे तो गुणातीत व्यक्ती आहे त्याची लक्षणं काय आहेत. त्यानंतर आपण पाहिलं की कशा प्रकारे त्याचं आचरण असतं. त्यानंतर आता आपण पाहतोय की कशा प्रकारे तो व्यक्ती जो आहे त्याने काय साधना पालन केली, काय प्रोसेस पालन केली जेणेकरून तो गुणातीत झाला. बरोबर, अगदी बरोबर. तर अर्जुनाने सुद्धा इथे शेवटी करिष्ये वचनम तो सांगितल्यानंतर तुम्ही जे सांगितलं त्याचं मी पालन करतो, मी तुमच्या प्रसन्नतेसाठी युद्ध करतोय म्हणून त्याने कर्तव्य म्हणून हे कार्य केलं. आणि तिथे कुठेही कोण माझा मित्र आहे किंवा कोण शत्रू या गोष्टीची काहीच त्याने ताडपत्रे, पण भगवगीता ऐकण्याच्या आधी तो मित्र आणि शत्रू याची तुलना करत होता. कोण मित्र आहे, कोण शत्रू आहे, कशा प्रकारे कोणाशी युद्ध करावं, कोणाशी युद्ध करू नये. बरोबर, आपल्या जीवनामध्ये पण आपल्याला गुरुवर्यांनी आणि कृष्णाने सांगितलंय त्यानुसार पालन करायचं. त्यामुळे असं सांगितलंय तृणादपी सुनिशन तरोपी सहिष्णुना अमानिन मान देन कीर्तनीय सदाहरी. आपल्याला निरंतर हरे कृष्णाचा जप करायचा आहे, आपल्याला मान आणि अपमानाच्या पाठीमागे लागायचं नाहीये, त्यातून बाहेर निघायचं,
आपल्याला अतिशय नम्र व्हायचं, त्याचबरोबर अतिशय सहिष्णू व्हायचं. जेव्हा आपण नम्र होऊ त्यावेळेस आपल्याला ही मित्र, जर अप्रिय व्यक्ती आला किंवा शत्रू आपल्यासमोर आला तरी पण आपण नम्रतेने राहू. जर आपण सहिष्णू झालो तर ह्या अप्रिय किंवा शत्रूंकडून काहीही त्रास झाला तरी आपण त्या गोष्टीला सहन करायला शिकू. कारण आपल्याला माहिती आहे मात्रा सहशास्तु कोणते शीतोष्ण सुख दुःख आगमा पायी नंतर हे दुःख जे आहे हे वेगवेगळ्या प्रकारे येतच राहणार. त्यामुळे तो व्यक्ती जो आहे स्थितधीर मुनी होतो, तो कशाही प्रकारे विचलित होत नाही. सुखेशु अनिद्विग्न दुःखेशु अनिद्विग्न सुखेशु विगत स्फुरता वित राग भय क्रोध स्थितधीर मुनीचे. तो जो व्यक्ती जो आहे राग भय आणि क्रोध याच्यातून मुक्त होतो. का? कारण तो समदृष्टी असतो, तो कुठल्याही प्रकारच्या द्वंद्वातून होत नाही आणि त्यामुळे त्याला स्थितधीर मुनी म्हटलं जातं. त्यामुळे त्या परिस्थितीत आपल्याला पोहोचणं फार गरजेचं. त्या परिस्थितीमध्ये पोहोचल्यानंतर मग आपण पुढे आई नंद किंजा किंकरम जो आपण जो आहे जी नंद महाराजांचे जे पुत्र आहेत त्यांच्या चरणी जो धूळ आहे ते बनण्याची जी अभिलाषा आहे ती त्यानंतरची अभिलाषा आहे. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी काय आश्लेषवा पादरता म्हणजे अतिशय उच्च कोटीचा जो स्तर आहे तो नंतर येणार आहे. त्याच्या सर्वात आधी जे आहे हे तृणादपी सुनिश्चय करणं अतिशय गरजेचं आणि ते करण्यासाठी आपल्याला चेतो दर्पण मार्जनम भव महादावाग्नि निर्वापनम श्रेय कैरव चंद्रिका वितरणम विद्या. त्यामुळे हरिनामावरती अतिशय रुची आसक्ती भाव येणं गरजेचं आहे आणि त्या नामरुचीच्या स्तरावरून आपण त्याचबरोबर हे जे गुण आहेत ते आपण डेव्हलप करू शकतो तृणादपी सुनिश्चय. त्यानंतर पुढचा जो स्तर आहे त्याबद्दल आसक्ती प्रेम नम्र दश्रुधारया अश्लीषवा पादरसा ह्या पुढच्या गोष्टी आहेत. त्या ज्या गोष्टीची आपल्याला अभिलाषा आहे ती प्राप्त करण्यासाठी हा जो स्तर आहे तो प्राप्त करणं गरजेचं आहे. त्यामुळे हे त्रिगुणातीत व्यक्तीचं स्तर आपल्याला प्राप्त करणं महत्वाचं आहे. आपल्याला बऱ्याच वेळा ह्या गोष्टीचा प्रचार केला जातो की सत्वगुणामध्ये स्थित व्हा, सत्वगुणामध्ये स्थित व्हा, सत्वगुणात स्थित झाला तर तुम्ही शास्त्र वाचू शकता. पण सत्वगुणात स्थित होणं हे पूर्ण नाहीये. सत्वगुणातून वरती उठणं आणि हे या तिन्ही गुणांना ट्रान्सेंड करणं, त्यांना त्यातून बाहेर पडणं अतिशय गरजेचं, गुणातीत होणं अतिशय गरजेचं आहे. श्लोक क्रमांक 26 माम च योग विचारेण भक्ति योगेन सेवते सगुणास्तमतीतैतान् ब्रह्म भूयाय कल्पते. प्रोसेस. जो मनुष्य सर्व परिस्थितीत एकनिष्ठ होऊन पूर्णतया भक्तीमध्ये संलग्न होतो तो तात्काळ त्रिगुणांच्या पलीकडे जातो आणि ब्रह्मस्तरावर उन्नत होतो. तर इथे जर कोणी विचारलं होतं भक्ती योगाचंच का पालन करायचं तर भगवंतांनी भक्ती योगेन सेवते क्लिअरली सांगितलेलं आहे. भगवंतांनी इथं काही सांगितलं, कुठे फक्त योग नाही सांगितलेलं. जसं आपण एक श्लोक पाहतो ना योगयुक्त विशुद्धात्मा विजितात्मा, तिथे भगवंतांनी फक्त योगयुक्त शब्द वापरलाय, तिथे भक्तियोग सांगितले नाही. प्रभुपाद भक्तियोग सांगतात, काही जण त्याला अष्टांग म्हणतील, काही कर्म म्हणतील, काही ज्ञान म्हणतील, पण इथे आपण पाहतो की पूर्णपणे क्लिअरली सांगितलेलं आहे की भक्ती योगेन सेवते. त्यामुळे 9व्या अध्यायानंतर भगवंत जे आहेत पुढे भक्ती योगाच्याच ज्ञानाची चर्चा करतात हे आपल्याला समजतं. जरी प्रभुपाद प्रत्येक ठिकाणी पहिल्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत जरी भक्तियोग प्रत्येक ठिकाणी सांगत असतील तरी विशेष करून 9व्या अध्यायानंतर भगवंत जे आहेत हे भक्ती योगाचीच चर्चा करत आहेत किंवा भक्ती योगाचंच ज्ञान सांगत आहेत हे समजणं गरजेचं आहे. मामच योग व्यभिचारेन भक्ती योगेन असे जो मनुष्य सर्व परिस्थितीत एकनिष्ठ होऊन पूर्णतया भक्तीमध्ये संलग्न होतो तो तात्काळ त्रिगुणांच्या पलीकडे जातो आणि ब्रह्मस्तरावरती उन्नत होतो. तर त्याची जी आहे ही परमसत्यासाठी प्राप्तीची जी प्रयत्न आहे आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरती तो उन्नत होत राहतो, प्रगती होत राहते. इथे हा जो शब्द आहे अव्यभिचारेन अतिशय महत्वाचा आहे. व्यभिचार आपल्याला समजू शकतो की व्यभिचार म्हणजे काहीतरी चुकीची गोष्ट, काहीतरी वाईट वाटतो. अव्यभिचार हा शब्द इथे येतो, तो म्हणजे तो व्यक्ती जो आहे अतिशय दृढतेने एकाग्रपणे एकनिष्ठ होऊन किंवा तो जो आहे अतिशय महत्वाचं योग्य कार्य करतो आणि ते योग्य कार्य काय भक्ती योगेन सेवते, भक्ती योगाद्वारे सेवेमध्ये पूर्णपणे लागतो. हा अतिशय महत्वाचा ह्याच्यामध्ये. सो माम च यह योभिचारेन तो व्यक्ती जो आहे हा माझ्याशी एकनिष्ठ होऊन मला कसल्याही प्रकारे व्यभिचार करत नाही. व्यभिचारी व्यक्ती म्हणजे तो एकाचा नसतो,
आपला नियम आहे की व्यभिचार करू नये. म्हणजे काय, तो व्यक्ती परस्त्री किंवा परपुरुषाशी संबंध ठेवण्याचा प्रयत्न करतो. तर इथे अव्यभिचार जो सांगितलेला आहे, अव्यभिचार म्हणजे पूर्णपणे एकनिष्ठ होतो. आणि अशा प्रकारे पूर्णपणे एकनिष्ठ होऊन तो व्यक्ती जो आहे तो कोणाची पूजा करतोय, माम. भगवंतांनी सांगितले माझी. माम च यो व्यभिचारेन भक्ती योगेन सेवने, मला एकनिष्ठ होऊन भक्ती योगामध्ये तो पूर्णपणे माझ्या सेवेमध्ये लागतो. आणि असा व्यक्ती तात्काळ त्रिगुणांच्या पलीकडे जातो आणि ब्रह्मस्तरावरती उन्नत होतो. तर हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला भगवान श्रीकृष्णांच्या चरित्राचा आश्रय आपल्याला मिळतो आणि त्यांच्याशी एकनिष्ठ होणं अतिशय गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आपली एकनिष्ठता जी आहे ही डगमगते. काहीतरी आपण दुसऱ्या गोष्टीचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. सर्वात पहिल्यांदा तर आपण अजून हेही विसरलेलं नाहीये की मी स्वतः भगवंतांचा दास आहे. बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं मी स्वतः तो कृष्ण आहे, मीच तो एमडी आहे. आजच्या लेक्चर वेळी सांगितलं त्याप्रमाणे. आणि तो विचार करतो की मी जो आहे तो कर्ता आहे, मी जो आहे हा कृष्ण आहे. तर तिथे आपली एकनिष्ठता राहू शकत नाही. त्यानंतर आपल्याला वाटतं की एकनिष्ठता दाखवायचं आपण अमुक अमुक व्यक्ती आहे तो मला आश्रय देईल, साथ देईल, तो मला सहारा होईल असा विचार करतो की हा अमुक अमुक जो देवी देवता आहेत ते माझे सहारा बनतील. तर कृष्ण सोडून दुसरं कोणीही नाहीये हे समजणं अतिशय गरजेचं. कृष्ण एक शरणम, कृष्ण हेच मला शरण घ्यायचं आहे. त्यांच्याशी एकनिष्ठ होणं अतिशय गरजेचं आहे. जेव्हा आपण कृष्णाशी एकनिष्ठ होऊ आणि त्यांची जेव्हा भक्तिमय सेवा करू, संलग्न होऊ, त्यावेळेस लगेच तात्काळ इथे सांगितलेलं आहे की सगुणात समते येतान, तो जो आहे हा लगेच जो आहे या 3 गुणांच्या पलीकडे जाऊ शकतो आणि ब्रह्मभूयाय कल्पते, तो ब्रह्मस्तरावरती उन्नत होतो. महत्वाचा श्लोक आहे. आय थिंक पाठांतरामध्ये आहे हा श्लोक. मामच योग विचारेन भक्ती योगेन सेवते सगुणात समते येतान ब्रह्मभूयाय कल्पते. इथे हा शब्द आलाय ब्रह्मभूयाय कल्पते. तर इथे ब्रह्मवादी जे आहेत ते असा विचार करतील जेव्हा भगवंतांशी एकनिष्ठ होऊन भक्तियोगात पालन केलं तर तुम्ही ब्रह्मन जे आहे त्याच्या प्राप्ती करू शकाल. पण इथे आपल्याला हे समजणं गरजेचं आहे, भगवंत जेव्हा सांगतात माम म्हणजे इथे भगवान स्थितीबद्दलच वर्णन केलंय. त्यामुळे इथे ब्रह्मन हा शब्द जो आहे हा भगवंतांची जी ब्रह्मन स्थिती आहे त्याचंच वर्णन करत आहे हे समजणं गरजेचं आहे. हे ब्रह्म हा शब्द जो आहे हा ब्रह्मनसाठी नसून ब्रह्म म्हणजे परमसत्य आहे. आणि या परमसत्यातलं जे सर्वोच्च स्थान आहे ते म्हणजे भगवान. कारण इथे भगवंताचा मामचे योग विचारेन, माझ्याशी एकनिष्ठ होऊन भक्ती योगामध्ये तुम्ही संलग्न व्हा आणि त्या प्रकारे 3 गुणांच्या पलीकडे तुम्ही जाऊ शकाल. इथे जेव्हा व्यभिचार अव्यभिचार हा शब्द वापरलाय तर ह्याच्यामध्ये आणखीन महत्वाची गोष्ट आहे. जेव्हा व्यक्ती एकनिष्ठ असतो तर तुम्ही महाराजांच्या लेक्चरमध्ये बऱ्याच वेळा ऐकलं असेल की एक जो भक्त आहे त्याने सिन्सिअर, सिरियस आणि विदाऊट अल्टेरियर मोटिव्ह होणं गरजेचं आहे. म्हणजे त्याने अतिशय तीव्रतेने भक्ती करणं गरजेचं आहे, अतिशय सिन्सिअरली सिरियसली भक्ती करणं गरजेचं आहे आणि कसल्याही प्रकारचे अल्टेरियर मोटिव्ह नसले पाहिजे. म्हणजे भक्तीमधून काहीतरी प्राप्त व्हावं अशी त्याची कसलीही त्याची हे नाहीये. तर जो व्यक्ती एकनिष्ठ असतो कोणाशी, त्याने पूर्णपणे दासत्व स्वीकार केलंय, तो कुठल्या आशा आकांक्षेने अपेक्षेसाठी त्या व्यक्तीशी संबंध जोडतो असं नसतं. त्याचं त्या व्यक्तीवरती पूर्णपणे प्रेम आहे आणि हाच व्यक्ती जो आहे हा माझं सर्व काही आहे, एकनिष्ठ असतो. त्यामुळे त्या व्यक्तीने मारो भी राखो भी जो इच्छा तो मार, तुमची जी काही इच्छा तुम्ही मला मारा किंवा तुम्ही मला आलिंगन द्या, तुम्ही मला जवळ करा, असा जो व्यक्ती आहे तो पूर्णपणे एकनिष्ठ अवस्थेमध्ये असतो. आणि मग तशा परिस्थितीमध्ये तो सर्वस्व तो व्यक्तीच आहे हे जाणतो आणि त्यामुळे हा अव्यभिचार जो आहे त्याच्याबरोबर आपण हेही समजतो की तो व्यक्ती कसल्याही प्रकारची आशा अपेक्षा ठेवत नाही. हेही अतिशय महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा आपण कृष्णाशी मी भक्ती करतोय कारण माझी अशी अमुक अमुक आशा आहे,
मला गोलोक वृंदावनात जायचंय, मला जो आहे कृष्ण भक्ती केल्यानंतर मला या जगात अमृत, थोड्या वेळापूर्वीच पाहिलं की तो अमृताचं आस्वादन करू शकतो या जगातही, मग या भौतिक जगतात राहतानाही मला अमृताचं आस्वादन व्हावं, मी कृष्ण भक्त आहे त्यामुळे मला मी कृष्णाकडे जाऊन प्रार्थना करतोय ना, मी देवी देवतांकडे जात नाहीये, पण कृष्णाकडे जाऊन काय प्रार्थना करतोय, एक छोटी कार, एक मोठा बंगलो, एक सी फेसिंग काय, आणि कधी काही अमुक धनम दे, सुंदरीम दे, जन्म दे, दे काही एक्स्ट्रा. पण जो एकनिष्ठ आहे, अव्यभिचार हा शब्द त्यामुळे ह्या श्लोकातला अतिशय महत्वाचा आहे. जो एकनिष्ठ आहे तो कुठल्याही प्रकारची आशा अपेक्षा ठेवत नाही. त्यामुळे भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी व्यक्तीला सिरियस आणि विदाऊट अल्टरनेटिव्ह मोटिव्स राहणं फार गरजेचं आहे. विदाऊट अल्टरनेटिव्ह मोटिव्ह म्हणजे कसल्याही दुसऱ्या प्रकारचे त्याच्या व्यक्तीमध्ये कसल्याही प्रकारचे इच्छा नाही आहेत. कृष्ण प्राप्ती व्यतिरिक्त किंवा कृष्ण सेवे व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारची तशी इच्छा नाही. अहेतुकी अप्रतिहता, त्याचे कसलेही हेतू नाही आहेत त्या व्यक्तीचे, हे फार महत्वाचं आहे. व्यभिचारावरती आणखी एक श्लोक होतो, साधुरेव समंतव्य, काय श्लोक होतो त्याच्या आधी, अपिचेत्सु दुराचार, व्यभिचार दुराचार, अपिचेत्सु दुराचारो भजन्ते माम अनन्यः साधुरेव समंतव्य. येस होतो मित्र. सेवा करायची म्हणजे आपण इच्छा व्यक्त केली त्या वस्तूवर टाकतो, त्याला काहीतरी शब्द सांगितलं, मला पैसे कमवायचे का तर मला सेवा करायची, ही जी आपली वृत्ती असते ती बरोबर अच्छा. काल आंबेडकर क्लासमध्ये सांगत होते की बाबा मी पैसे कमवतोय, मी पैसे कशासाठी कमवतोय की माझे पैसे कमवल्यानंतर माझे परिवार जो आहे हा भक्तिमय जीवन व्यवस्थितपर्यंत करेल, आणि ह्यात काही चुकीचं नाहीये असं त्यांचं म्हणणं होतं. की अशासाठी या कार्यासाठी तुम्ही पैसे कमवत असाल तर ठीक आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी पैसे कमवत असाल आणि त्याच्यातून तुम्ही काहीतरी जोडण्याचा प्रयत्न करताय भक्तिमय कार्यासाठी, ते योग्य नाहीये. तर इथे प्रश्न हा आहे की मी जे काही कार्य करतोय ते पूर्णपणे भक्तिमय असावं. त्याच्यामध्ये जसं सांगितलं की अल्टरनेटिव्ह मोटिव्ह नसावे त्या व्यक्तीचे. मग हे पैसे कमवणे, कुटुंबाला सुखी ठेवण्यासाठी पैसे कमवणे हे योग्य आहे का, अल्टरनेटिव्ह मोटिव्ह नाहीये का? बरोबर, असाच प्रश्न आहे ना. तर सर्वात महत्वाची गोष्ट, आपण भक्तिमय जीवन जगताना आपण एक वर्णाश्रम धर्माचं सुद्धा पालन करत आहोत हे समजणं गरजेचं आहे. आणि या वर्णाश्रम धर्मामध्ये राहताना आपण भक्ती कशी करावी हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये जर आपण पूर्णपणे जी काही संपत्ती प्राप्त करण्याचा प्रयत्न करतोय, त्या संपत्तीचं प्राप्त करण्याच्या पाठीचा उद्देश जो आहे हा कृष्णाची सेवा, आणि त्याचबरोबर जी आपली जबाबदारी कृष्णाने दिलेली आहे, जी जबाबदारी आपण टाळू शकत नाहीये, जी झटकून देऊ शकत नाहीये, ती जबाबदारी जी आहे ती त्यांची ही सेवा व्यवस्थित करणं ही सुद्धा कृष्ण सेवा आहे. कारण कृष्ण, आपण जेव्हा कर्मयोगाचं अध्ययन करत होतो पहिल्या 6 अध्यायामध्ये, त्याच्यामध्ये प्रिस्क्राईब ड्युटीवरती वारंवार फोकस करतात. आणि भगवंत एका ठिकाणी सांगतात जर तुम्ही प्रिस्क्राईब ड्युटी केली तर मी अतिशय प्रसन्न होतो. या भगवंत सांगतात मी अतिशय प्रसन्न होतो, त्यामुळे ते भक्तियोगाचं कार्य आहे. जरी तो कर्मयोग असेल तरी तो निष्काम कर्मयोगाचा भाग होतो. आणि त्या प्रिस्क्राईब ड्युटीमध्ये आपण जे काही कार्य करत आहोत, एखादा विद्यार्थी असू शकतो, एखादा बिझनेसमॅन असू शकतो, एखादा जॉब करणारा व्यक्ती असू शकतो, ते कार्य तो करतोय कारण ती त्याची प्रिस्क्राईब ड्युटी आहे. आणि ती एक कुटुंब चालवतोय, एक गृहस्थ म्हणून, एक पती म्हणून किंवा एक पिता म्हणून जे काही कार्य आहे ती कार्य व्यवस्थित करणं अतिशय गरजेचं. आपण ह्या व्यवस्थित म्हणतो, त्या व्यवस्थित ह्या गोष्टीमध्ये पण एक ग्रे झोन आहे. त्याच्यामध्ये पण आपण तो कधी इंद्रिय भोगाकडे जातोय किंवा कधी ती आपली गरज आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि ते आपण स्वतःच समजू शकतो, दुसरं कोणी समजून सांगणार नाही. तर ते वारंवार आपल्याला त्याचं पडताळण करणं गरजेचं आहे. हा बरोबर आहे, पण त्यासाठीच आपल्या वरिष्ठांशी संवाद साधून आपण ह्या गोष्टींचं करणं गरजेचं आहे, क्लॅरिफिकेशन करणं गरजेचं आहे.
बरोबर, त्याच्याबद्दल चर्चा होती इथे. पण इथे प्रवीणचा प्रश्न हा आहे की व्यभिचार जो आहे मग तो एकदम वेगवेगळ्या प्रवृत्तीची वेगवेगळ्या प्रकारे त्याची व्याख्या होऊ शकते. स्वतःला पाहिजे तशा प्रकारे तो व्याख्या, त्यामुळेच ती स्वतःला पाहिजे तशी आपण नाही करावी. त्याच्यासाठी आपल्या वरिष्ठांशी या गोष्टींची चर्चा करणं गरजेचं आहे. बऱ्याच प्रत्येक कुटुंबाची गरज जी आहे ही प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते आणि दुसऱ्यांना विचारण्यापेक्षा स्वतःची पडताळणी करणं गरजेचं आहे. आपल्यासारखा स्वतःसारखा असं दुसरं जगात कुठलं सापडणार नाही. प्रत्येकाला माहिती आहे की माझी ही गरज आहे की माझी ही भोग आहे, नीड आहे की वॉन्ट आहे, हे प्रत्येकाला समजू शकतं. बरोबर. असं नसायला पाहिजे. ते म्हणत होते की फॅमिलीला काय नीट ठेवायचे, कारण मी मला आणि फॅमिलीला पण भगवंताची भक्ती करायची, त्यामुळे मला ते कमवायचे. म्हणजे मागच्या सगळ्या गोष्टी करतो. बरोबर. तसं जर अंतर्गत मोठे असेल तर ते चालेल असं म्हणतो. फक्त फॅमिलीला मला चांगलं ठेवायचं असं नको आहे असं म्हणतो. ठीक आहे. तात्पर्य दिव्यावस्था प्राप्त करण्याचे साधन कोणते, या अर्जुनाच्या तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे या श्लोक आहे. पूर्वी सांगितल्याप्रमाणे भौतिक जगत हे प्राकृतिक गुणांच्या प्रभावाखाली कार्य करीत आहे. मनुष्याने प्राकृतिक गुणांच्या क्रियामुळे विचलित होऊ नये. अशा क्रियांमध्ये आपल्या भावना गुंतवण्यापेक्षा तो आपली भावना कृष्ण कर्म करण्यामध्ये संलग्न करू शकतो. कृष्ण कर्म म्हणजेच भक्तियोग आणि सदैव श्रीकृष्ण प्रित्यर्थ कर्म करणे होय. यामध्ये केवळ श्रीकृष्णांचाच समावेश होत नाही, तर राम, नारायण इत्यादी विस्तारित स्वरूपांचाही समावेश होतो. श्रीकृष्णांची असंख्य विस्तारित रूपे आहेत. श्रीकृष्णाच्या कोणत्याही रूपाच्या अथवा विस्तारित रूपाच्या सेवेमध्ये तो संलग्न होतो. तो दिव्य अवस्थेत स्थित असल्याचे मानले जाते. मनुष्याने जाणले पाहिजे की श्रीकृष्णाची ही सर्व रूपे पूर्ण सच्चिदानंदमय आहेत आणि दिव्य आहेत. भगवंतांची अशी रूपे सर्व शक्तिमान आणि सर्वज्ञ असतात आणि त्यांच्याकडे सर्व गुण असतात. म्हणून त्या प्रकारच्या प्राकृतिक गुणांना पार करणे जरी कठीण असले तरी मनुष्य जरी एकनिष्ठतेने श्रीकृष्ण किंवा त्यांच्या विस्तारित रूपांच्या जीव सेवेमध्ये संलग्न झाला तर तो सहजगत्या गुणातीत होऊ शकतो. जो मनुष्य श्रीकृष्णांना शरण जातो तो तात्काळ प्राकृतिक गुणांच्या प्रभावातून पार पडतो. कृष्ण भावना भावित असणे किंवा भक्तिपरायण असणे म्हणजे श्रीकृष्णांची समानता प्राप्त करणे होय. भगवंत सांगतात की माझे स्वरूप सच्चिदानंद आहे आणि सोने हे सोन्याच्या खाणीचे अंश आहेत असते, त्याचप्रमाणे जीवही भगवंतांचे अंश आहे. अशा रीतीने जीव आपल्या आध्यात्मिक स्वरूपात स्थितीत गुणात्मक दृष्ट्या सोन्याप्रमाणेच अर्थात श्रीकृष्णाप्रमाणेच असतात. व्यक्तिगत स्वरूपाचे भिन्नत्व हे नित्यच असते, अथवा अन्यथा भक्तियोगाचा प्रश्नच उद्भवला नसता. भक्तियोग म्हणजे भगवंत भक्त आणि त्यांच्यातील परस्परांचे प्रेमाचे आदान प्रदान होय. म्हणून भगवंत आणि जीव या दोघांचीही आपापली स्वरूपे आहेत. ते तसे जर नसते तर भक्तियोगाला काहीच अर्थ राहिला नसता. फार महत्वाचा मुद्दा प्रभुपाद सांगतात. कशाप्रकारे जीव आणि भगवंत जे आहेत हे भिन्न आहेत आणि त्यांच्यातला परस्पर संबंध आहे. त्यामुळे भक्तियोग जो आहे हा इथे महत्वाचा ठरतो, कारण त्या परस्पर संबंधांमध्ये, कारण ते दोघेही वेगवेगळे आहेत. ते जर एक असते किंवा त्यांच्यात काही फरक नसता तर तिथे भक्तियोगाचा संबंध झाला नसता, द्वैत आणि अद्वैत. तर मनुष्य भगवंतांप्रमाणे समान दिव्य सेवामध्ये स्थित झाला नाही तर तो भगवंतांची सेवा करू शकत नाही. राजाचा वैयक्तिक सहाय्यक होण्यासाठी आवश्यक ती प्राप्तता मिळणे आवश्यक आहे. ही पात्रता म्हणजे ब्रह्म होणे किंवा सर्व भौतिक विकारातून मुक्त होणे होय. वेदामध्ये म्हटले आहे की ब्रह्मैव ब्रह्मापेती, मनुष्य ब्रह्म होणे परब्रह्माची प्राप्ती करू शकतो. याचा अर्थ आहे की मनुष्याने गुणात्मक दृष्ट्या ब्रह्माशी एकरूप झाले पाहिजे. ब्रह्मप्राप्ती झाल्यावर तो आपल्या जीवात्मा म्हणून ब्रह्मस्वरूप गमावत नाही. ठीक आहे. शेवटचा श्लोक क्रमांक 27. ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहं
अमृतस्य अवश्यस्य सस्य शाश्वतश्च धर्मस्य सुखस्य एकांतिकश्च आणि परमसुखाची स्वाभाविक स्थिती असणाऱ्या अमृत अव्यय आणि शाश्वत निर्विशेष ब्रह्मज्योतीचा आधार मी आहे. तर भगवंत सांगतायत की सर्व गोष्टींचा आधार जो आहे तो मी आहे. सर्व गोष्टींचा स्रोत जे आहे ते भगवंत आहे. परमसुखाची स्वाभाविक स्थिती असणाऱ्या अमृत अव्यय आणि शाश्वत निर्विशेष ब्रह्मज्योतीचे आधार मी आहे. जर कोणी आधीच्या श्लोकाला ब्रह्म म्हणजे ब्रह्मज्योतीचं समजत असेल तरी त्या सर्व गोष्टींचा जो आधार जो आहे तो मी आहे भगवंत सांगतात. आणि काय ती ब्रह्मज्योती? अमृतमय आहे, अव्यय आहे, शाश्वत आहे. अशा शाश्वत आणि अव्यय आणि अमृतमय ब्रह्मज्योतीचा आधार सुद्धा मी आहे. आणि भगवंत जे आहेत हे सर्व गोष्टींचे स्रोत आहेत. त्यामुळे ह्या भगवंतांना शरणागत जाणं हा उत्कृष्ट मार्ग आहे भक्तियोग. आणि या भक्तियोगाच्या उत्कृष्ट मार्गाद्वारे कोणताही व्यक्ती गुणातीत होऊ शकतो. ठीक आहे. तात्पर्य ब्रह्माचे स्वरूप हे अमृत अव्ययी शाश्वत आणि सुखमय आहे. दिव्य साक्षात्काराचा प्रारंभ ब्रह्मापासून होतो. दिव्य साक्षात्काराचा मध्यभाग अर्थात दुसरी पायरी म्हणजे परमात्मा आहे. आणि पुरुषोत्तम भगवान म्हणजे अंतिम पायरी आहे. म्हणून परमात्मा आणि निर्विशेष ब्रह्म हे दोन्ही परमपुरुषावर आश्रित आहेत. 7व्या अध्यायात वर्णन केल्याप्रमाणे करण्यात आले आहे की भौतिक प्रकृती ही भगवंतांच्या अपराशक्तीची अभिव्यक्ती आहे. भगवंत कनिष्ठ आणि अपरा प्रकृतीमध्ये पराप्रकृतीच्या अंशांना गर्भस्थ करतात आणि त्याप्रमाणे अपरा प्रकृतीची पराप्रकृतीची संपर्क येतो. आठवतंय सर्व काही? पराप्रकृती आणि अपराप्रकृती आता काही श्लोकांआधीच आपण ही चर्चा केलेली आहे की पराप्रकृती आणि अपराप्रकृती आणि कशा प्रकारे पराप्रकृती जी आहे ती अपराप्रकृतीचा आश्रय घेऊन गर्भस्थ होते हे आपण पाहिलेलं आहे. भौतिक प्रकृतीचे बद्ध झालेला जीव जेव्हा आध्यात्मिक ज्ञानाच्या अनुशीलनास प्रारंभ करतो तो भौतिक बद्धावस्थेपासून क्रमशः परमेश्वराच्या ब्रह्मरूप स्तरावरती उन्नत होतो. जीवनातील या ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती म्हणजे आत्मक साक्षात्काराची पहिली पायरी होय. या स्तरावरील ब्रह्मसाक्षात्कारी पुरुष हा भौतिक उपाधीच्या पलीकडे गेलेला असतो, परंतु तो वास्तविकपणे ब्रह्मसाक्षात्कारात परिपूर्ण नसतो. जो व्यक्ती ब्रह्मज्योतीपर्यंत प्राप्त होतो तो भौतिक उपाधी ज्या आहेत सर्व उपाधी विनिर्मुक्त, तरी तो पूर्णपणे मुक्त झालेला आहे त्याच्यात, पण तरीही तो ब्रह्म किंवा परमसत्याची पूर्णत्वापर्यंत पोहोचलेला नाही आहे. तो त्याच्या इच्छेनुसार तो ब्रह्म स्वरूपावर स्थिर राहू शकतो आणि त्यानंतर हळूहळू परमात्मा साक्षात्कारपर्यंत उन्नत होऊ शकतो आणि त्यानंतर पुरुषोत्तम भगवान रूपांच्या साक्षात्काराची प्राप्ती करू शकतो. या संदर्भातील अनेक उदाहरण वेदांमध्ये आढळतात. चतुष्कुमार हे ब्रह्म साक्षात्कारी होते, परंतु क्रमाक्रमाने भक्ती स्तरावर प्रत उन्नत झालाय आणि जो निर्विशेष ब्रह्माच्या पलीकडे जाऊ शकत नाही त्याचे पुन्हा पतन होण्याची संभावना असते. तर इथे ब्रह्मण या शब्दाबद्दल चर्चा होतीये आणि खास करून ब्रह्मज्योतीची चर्चा होतीये म्हणून प्रभुपाद चर्चा करतायत. जो व्यक्ती जो आहे हा ब्रह्मस्थितीवरून ब्रह्मण या स्थितीवरून तो वरती परमात्मा आणि परमात्म्याच्या वरती भगवान स्थिती जी आहे तिथे प्राप्त होऊ शकतो. आणि अशी भरपूर उदाहरणं आहेत शास्त्रात. आपण चतुष्कुमारांचं उदाहरण देतात. तोपर्यंत चतुष्कुमारांनी भगवंतांच्या जी चरणकमळ अर्पण केलेली जी तुळशी आहे, चंदन मिश्रित जी तुळशी आहे, त्याचा जेव्हा जो सुगंध त्यांच्या नासिकेमध्ये गेला आणि त्यानंतर त्यांना लगेच ब्रह्मामधून भगवान या भगवंतांच्या स्वरूपाची साक्षात्कार झाला आणि त्यानंतर भगवंतांची त्यांनी पूर्णपणे भक्तिमय योगात संलग्न होऊन त्यांनी भगवंतांची वैकुंठ धामाची प्राप्ती केली. तर तशी अशी अनेक उदाहरणं आहेत आणि अशी अनेक उदाहरणं आहेत जे ब्रह्मस्थितीवरून पुन्हा त्यांचं पतन होतं आणि पतन होऊन ते पुन्हा या भौतिक स्तरामध्ये होतात, भौतिक जगतामध्ये येतात, विशेष करून भूतलावरती या पृथ्वी तलावरती. श्रीमद भागवतात म्हटले आहे की मनुष्य जरी ब्रह्मस्तरावर आरूढ झाला तरी जर त्याने अधिक उत्तरोत्तर प्रगती केली नाही आणि परमपुरुषाचे ज्ञान प्राप्त केले नाही तर त्याची बुद्धी पूर्णपणे शुद्ध होऊ शकत नाही. म्हणून ब्रह्मस्तरावरती आरूढ होऊन सुद्धा जर मनुष्य भगवत भक्तीमध्ये संलग्न झाला नाही तर त्याचे पतन होण्याची शक्यता असते. वेदामध्ये म्हटले आहे
रसो वैस रसतेवाम लब्धानंदी भवती. जेव्हा मनुष्य रसराज भगवान श्रीकृष्णा जाणतो तेव्हा तो वास्तविकपणे दिव्य आनंदी होतो. भगवंत हे षड ऐश्वर्यपूर्ण आहेत, परिपूर्ण आहेत आणि भगवंत जेव्हा त्यांना शरण जातो, भक्त जेव्हा त्यांना शरण जातो तेव्हा या षड ऐश्वर्यांचे आदान प्रदान होते. राजाचा सेवक जवळच्या राजाच्या दर्याचा उपभोग घेतो. म्हणून शाश्वत सुख अविनाशी आणि शाश्वत जीवन भक्ती बरोबरच प्राप्त होते. म्हणून ब्रह्माच्या आणि नित्यत्व किंवा अविनाशी यांच्या साक्षात्काराचा भक्तीमध्ये समावेश होतो. जो भक्तीमध्ये संलग्न झाला आहे त्याला हा साक्षात्कार आधीच झालेला असतो. जो भक्तीमध्ये संलग्न आहे त्याला ह्या सर्व गोष्टींचा साक्षात्कार आधीच झालेला आहे. काय की आपण जर राजाबरोबर राहिलो तर राजाबरोबरचे जे काही उपभोग जो आहे तो त्याला प्राप्त होतो. उदाहरण समजलं असेल सगळ्यांना. एखादा व्यक्ती जो आहे अंबानी आहे, अंबानीचा जो ड्रायव्हर आहे तो त्याचा दास आहे, सेवक आहे. पण अंबानी जेव्हा कुठेही प्रवास करतो, कुठेही जातो तर त्याच्याबरोबर त्यालाही त्या सर्व गोष्टींचा उपभोग घ्यायला भेटतो. एसी गाडीचा, गाड्यांचा, जे काही उपयोग घ्यायला भेटतो. पण तोच अंबानीचा ड्रायव्हर विचार करतो की आज अंबानीला नाही, मी स्वतःच माझ्या बायकोला घेऊन कुठेतरी फिरायला जाणार. मग काय करतात, अंबानी त्याचा शोध घेतात, पोलीस त्याला पकडतात आणि त्याला जेलमध्ये टाकतात. अर्थात आपण पण विचार केला होता, मी वेगळा भोग करायला जातो, कृष्णाची काम एकत्र राहू, कशाला त्यांच्याबरोबरचा आनंद घेऊ, त्यामुळे आपल्याला सगळ्यांना पकडलं आणि जेलमध्ये टाकलेले अशा प्रकारे. तर जो हा पूज ब्रह्मवादीची चर्चा चालू होते. स्वभावतः जीव हा ब्रह्मस्वरूप असला तरी त्याला भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याची इच्छा असते आणि यास्तव त्याचे पतन होते. आपल्या स्वरूप स्थितीमध्ये जीव गुणातीत असतो, परंतु भौतिक प्रकृतीच्या संघाने तो त्रिगुणांमध्ये बद्ध होतो. या त्रिगुणांच्या संघामुळे त्याच्यामध्ये प्रकृतीवर सामित्य गाजवण्याची इच्छा ही राहतेच. पूर्णपणे कृष्ण भावनाभावित होऊन भक्तीमध्ये संलग्न झाल्यामुळे तो तात्काळ दिव्य अवस्थेमध्ये स्थित होतो आणि प्रकृतीवर स्वामित्व गाजवण्याची त्याची अवैध इच्छा नष्ट होते. म्हणून श्रवण कीर्तन स्मरण आदीपासून प्रारंभ होणाऱ्या भक्तियोगाचा भक्तांच्या संघामध्ये अभ्यास केला पाहिजे. हळूहळू या सत्संगामध्ये आध्यात्मिक गुरूंच्या कृपेने मनुष्याची प्रकृतीवर स्वामित्व गाजवण्याची इच्छा प्राहिशी होते आणि तो दृढपणे दिव्य प्रेममयी भक्ती सेवेमध्ये स्थिर होतो. या विधीचे विस्तारित वर्णन या अध्यायाच्या 22व्या श्लोकापासून ते शेवटच्या श्लोकापर्यंत करण्यात आले आहे. भगवत भक्ती अत्यंत सुलभ आहे. मनुष्याने सदैव भगवत सेवेमध्ये युक्त राहावे, भगवत प्रसाद ग्रहण करावा, भगवंतांच्या चरण कमलांना अर्पिलेल्या फुलांचा सुगंध घ्यावा, भगवंतांशीच्या लीलास्थळांना भेट द्यावी, त्यांच्या विविध लीलाविषयी अध्ययन करावे, भगवंताने त्यांच्या भक्तांमधील प्रेमाच्या आस्वादनाबद्दल श्रवण करावे. सदैव दिव्य हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे महामंत्राचा जप करावा आणि भगवंत व त्यांच्या भक्तांच्या आविर्भाव अथवा तिरोभाव दिनी उपवास करावा. अशा विधीचे पालन केल्याने मनुष्य सर्व भौतिक कर्मातून पूर्णपणे अनासक्त होतो. जो या प्रकारे ब्रह्मज्योतीच्या स्तरावरती स्थिर होतो तो गुणात्मकदृष्ट्या भगवंतांच्या समानच असतो. या प्रकारे भगवद्गीतेच्या गुणत्रय विभाग योग या 14 अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न. हरे कृष्ण. हा बोल. कोणाचा काही प्रश्न आहे? काय हा श्लोक हा बऱ्याच जणांना जर संस्कृत श्लोकाच्या अनुसार समजण्याचा प्रयत्न केला तर असं वाटेल की हे ब्रह्मांबद्दल चर्चा होतीये. पण त्यासाठीच भगवंत इथे सांगतायत की आधार मीच आहे. त्या सगळ्यांचा स्रोत जे आहे ते भगवंत आहेत. त्यातून आपल्याला समजतं की ब्रह्म हे शेवट नाहीये, त्यांचा स्रोत कोणीतरी आहे. तो स्रोत कोण आहे? ते कृष्ण आहे, भगवंत आहे.
तर भगवंतांपासून परमात्मा आणि परमात्मापासून ब्रह्मण आलेलं आहे इथे, ह्या प्रकारे याचा शेवट इथे होतो. आणि त्यामुळे त्यांचा आश्रय घेणं, त्यांची भक्ती करणं हे 3 गुणांच्या पलीकडे जाण्यासाठी उत्कृष्ट मार्ग आहे. कारण ब्रह्मस्थितीमध्ये गेल्यानंतर सुद्धा तो पूर्ण त्याची बुद्धी प्राप्त झालेली नाहीये, आणि पूर्ण बुद्धी प्राप्त न झाल्यामुळे तो पुन्हा गुणातीत अवस्थेमध्ये येण्याची संभावना जास्त असते. सॉरी, पुन्हा त्रिगुणांच्या अवस्थेत येण्याचा संभावना जास्तीत असते, आणि त्यामुळे तो पुन्हा ह्या 3 गुणांच्या जाळ्यात अडकून पुन्हा अडकत राहील अशी संभावना आहे. तर त्यामुळे तिथून वरती जाणं गरजेचं आहे, आणि त्याचा स्रोत जाणून घेणं गरजेचं आहे. तो स्रोत म्हणजे भगवंत श्रीकृष्ण आहेत. ठीक आहे, अजून काही प्रश्न कोणाचा? अध्याय 15 पुरुषोत्तम योग. हा अध्याय छोटाच आहे, आज संपूर्णत आपण. पुरुषोत्तम योग अध्ययन केलं असेल ना सगळ्यांनी? 12वा आणि 15वा अध्यायाचं पठण शाळेमध्ये केलेलंच आहे. आपण स्किप करूया, तुम्ही घरचा अभ्यास करा. ठीक आहे. पुरुषोत्तम योग, परमपुरुषाचा योग, अध्याय क्रमांक 15. अध्यायाचं जो विभाजन आपण पाहूयात. श्लोक क्रमांक 1 ते 6. इथे आध्यात्मिक जगत आणि भौतिक जगत. आता आपण शेवट जो झाला होता श्लोकाचा तो होता ब्रह्मण त्याच्याशी झाला होता. त्यामुळे आध्यात्मिक जगताची चर्चा भगवंतांनी चालू केलेली आहे, आणि त्यामुळे इथे भगवंत आध्यात्मिक जगत आणि भौतिक जगत याच्यातला फरक सांगतायत, आणि कशा प्रकारे व्यक्ती भौतिक जगतातून आध्यात्मिक जगतात जाऊ शकतो भगवंतांना शरणागत होऊन, आणि त्याचबरोबर निरासक्तीचं पालन करून. श्लोक क्रमांक 1 ते 6 मध्ये आपण पाहतोय. ऊर्ध्वमूळ अधशाकम. हा श्लोक ऐकला की लगेच आपल्याला ते उलट प्रतिबिंब दिसलं पाहिजे. त्यानंतर श्लोक क्रमांक 7 ते श्लोक क्रमांक 11. कशा प्रकारे जीव जो आहे हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होतो. भौतिक जगतातून आध्यात्मिक जगतामध्ये कसा स्थलांतरित होतो विशेष करून. त्यामुळे श्लोक क्रमांक 12 ते 15. श्लोक क्रमांक 12 ते 15 मध्ये आपण पाहतो की कशा प्रकारे कृष्ण जे आहेत हे भरता भोगता उपदृष्टा हनुमंता भरता भोगता, कशा प्रकारे कृष्ण जे आहेत हे आपले मेंटेनर आहेत. मेंटेनरला काय म्हणाल? पालन पोषण करता आहेत. तर कृष्ण जे आहेत हे आपले पालन पोषण करता आहेत, आणि त्यांना त्यांचा आपण विशेष धन्यवाद देणं गरजेचं आहे. सोळा, 17, 18 3 श्लोकात सांगितलेलं आहे. वेद जे आहे त्याचा सार काय तो सांगण्यात आलेला आहे. श्लोक क्रमांक 19 आणि 20 त्यामध्ये आपण पाहतो की कृष्ण जे आहेत हे सर्व कारण आहेत, आणि कृष्णाला जाणणं म्हणजे सर्व काही जाणणे. टू नो कृष्णा इज नो एव्हरीथिंग. कृष्णाला जाणणं म्हणजे सर्व काही जाणणं हे आहे. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. येस हो. 19-23 कृष्ण हे सर्व कारणांचे कारण, आणि आणखी काय सांगितलं प्रभूजी? कृष्णाला जाणणे म्हणजे सर्व काही जाणणे.
तर या अध्यायाचं नाव आहे पुरुषोत्तम योग. याच्यावर आपण समजलं की परमपुरुष, पुरुषोत्तम, सर्व पुरुषांमध्ये उत्तम, सर्व पुरुषांमध्ये परम किंवा जे प्रमुख पुरुष आहेत, जे आहेत या पुरुषोत्तम योग, या परम पुरुषांचा जो योग आहे त्याच्याबद्दल चर्चा होते. त्यामुळे हा अध्यायामध्ये कुठेही ब्रह्मांडाची चर्चा होत नाहीये. इथे डायरेक्ट या भगवंतांच्या स्वरूपाची चर्चा होत आहे. तर परमपुरुषाचा जो योग आहे त्याच्याबद्दल आता चर्चा होते. ह्या श्लोकामध्ये आपण मागच्या अध्यायात पूर्ण पाहिलं की कशा प्रकारे भगवंतांना शरणागत जाऊन भक्ती योगाद्वारे आपण जो आहे या 3 गुणांच्या पलीकडे जाऊ शकतो आणि दिव्य अवस्थेमध्ये जाऊ शकतो. आणि ती दिव्य अवस्था, तो दिव्य स्वरूप म्हणजे ब्रह्मन आहे. ब्रह्मन म्हणजे त्याचा स्त्रोत जे आहे कृष्ण आहे. त्यामुळे कृष्णाला शरण जाणं किंवा कृष्णाची प्राप्ती करणं हे आपल्या जीवनाचं ध्येय आहे. आणि ती कृष्णाची प्राप्ती करणे म्हणजे आध्यात्मिक जगतामध्ये जाणे. आणि हे आध्यात्मिक जगत जे आहे हे एका वटवृक्षाप्रमाणे आहे. आणि ह्या वटवृक्षाचं जे प्रतिबिंब आहे ते म्हणजे भौतिक जगत आहे. तर ह्या भौतिक जगतामध्ये त्याला अश्वत्थ वृक्ष म्हटलेलं आहे. अश्वत्थ वृक्षाचं वर्णन येतं. त्याचं प्रतिबिंब जे आहे हे भौतिक जगत आहे. आणि या भौतिक जगतातून आपल्याला बाहेर निघायचं आहे आणि त्यासाठी मार्ग जो आहे तो म्हणजे शरणागती आणि डिटॅचमेंट, निरासक्त होणे. तर त्यामुळे अश्वत्थ वृक्षाची जी शाखा आहेत त्याला कापणं गरजेचं आहे. त्या आसक्तीच्या ज्या शाखा आहेत त्याला कापणं गरजेचं आहे. आणि त्या शाखा कापण्यासाठी निरासक्ती, डिटॅचमेंट हे कुऱ्हाडीप्रमाणे आहे. आणि त्या कुऱ्हाडीचा कशा प्रकारे आपण उपयोग करायचा तो आपण पुढच्या रविवारी शिकूयात. ठीक आहे, धन्यवाद. हरे कृष्ण. प्रसन्न आत्मा. धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद भगवद्गीता की जय. संध्याकाळी 6 वाजता बोट फेस्टिवल आहे. सर्व भक्तांना आमंत्रण आहे बोट फेस्टिवलसाठी. Leave.